कालव्यात काय कळत हरी चला बोला हरे 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 रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जलद जलद सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ते ध्यान उभे विटे करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंटे कौतुक मणे विराजित कंठी कस्तुमणे विराजित कंठी कस्तुमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा काशे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख 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 पाहिन त्रिमुख आवडीन पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे ढोबार खुमाई जय जय ढुंबार कुमाई जय जय ढोबार खुमाई ढुंबार कुमाई जय जय ढोबार खुमाई जय जय ढोबार खुमाई जय जय ढोबार खुमाई जय जय ढोबार खुमाई जय जय ढुंबार नेहमी उभाच आहे मी रोज उभा आहे आज नाही रोज उभा आहे अरे थोडं वर करावं बस हरे हरे रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव
सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हा हा जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पवित्र सोवणी एक तीच भूमंडळी एक तीच भूमंडळी एक तीच भूमंडळी अपवित्र सोवळी एक तीच भूमंडळी एकतीस भूमंडळी एकतीस भूमंडळी अपवित्र सोवळी एक तीच भूमंडळी एक तीच भूमंडळी एक तीच भूमंडळी पवित्र सोवळी एकतीस भूमंडळी एकतीस भूमंडळी एकतीस भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धन विद्ये सरती पुरती धन विद्ये सरती पुरती धन विद्ये तीच भाग्यवंते सरती पुरते धन विते सरती पुरती धन विते सरती पुरती धन विते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित
प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव बारक माये टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा जय ढोबारक हा 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 जय जय विठोबा हा हा जय जय ढोबारक माये थाप टाका पवित्र सोवळी 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 एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित
म्हणा घे विठ्ठल 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 थांब थांब जरा विठ्ठल 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 चला विठ्ठल विठ्ठल एक एक बोट लावायचा विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल काय म्हणतात महाराज पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची आजीने पंढरी सारिखाची आपोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयीरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठाला 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 पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा जवळजवळ सर्वांच्या पाठातील गोड असा 4 चरणाचा भंग आहे.
या अभंगातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संतांची काही लक्षणं सांगतात, संतांचं कोणत्या तरी पद्धतीने एका पद्धतीने वर्णन करतात. या अभंगाचा विचार करताना मला असं वाटतं की संत कसे आहेत हे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे तुकाराम महाराज सांगतात, अभंगाचं पहिलं चरण. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात, अभंगाचं दुसरं चरण. व्यवहाराच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात, अभंगाचं तिसरं चरण. आणि या तीनही चरणामध्ये ज्या संतांची वर्णनं केलेली आहेत त्या संतांची सेवा केली म्हणजे पांडुरंगाला पोहोच होते हा अनुभव सांगतात चौथं चरण. विठ्ठल 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 पवित्र भूमी पंढरपूर क्षेत्रामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पंढरपूर क्षेत्र निवासी श्री संत प्रल्हाद महाराज यांच्या समाधी सोहळ्याचं हे 300वं वर्ष म्हणून हा त्रिशताब्दी सोहळा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे. आणि त्या निमित्ताने हा भव्य आणि दिव्य उत्सव समस्त बडवे परिवाराच्या वतीने पंढरपूरकरांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. पांडुरंगाच्या दरबारामध्ये आणि माझं भाग्य आज अधिक असं की आजचा दिवस हा महाराजांचा मुख्य दिवस पुण्यतिथीचा मुख्य दिवस आहे. आणि मुख्य पुण्यतिथीच्या दिवशी पांडुरंगाच्या दरबारामध्ये कीर्तन सेवा करण्याचं हे भाग्य पदरामध्ये पडतं आहे. नक्कीच पुण्य फळले बहुता दिवसा एवढीच या संबंधाने भाषा मला वापरावी लागेल. पंढरपुरातील अनेक फडकरी मंडळी इथं उपस्थित आहेत. बडवे महाराजांच्या या घराण्यावर प्रेम करणारी अनेक गावोगावची वारकरी भाविक भक्त टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं श्रद्धास्थान मी ज्यांच्याकडे लहानपणापासून पाहत पाहत परमार्थाचा हा सगळा मार्ग आक्रमण करत निघालो त्याच्यामध्ये आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण काका माझ्या समोर आहेत, अनिल काका. आणि माझं श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्तीपरायण शंकर महाराज स्वतः टाळ घेऊन उभे आहेत. खरं तर शंकर महाराजांनी कीर्तन करावं आणि आम्ही टाळ घ्यावा ही पद्धत आहे. खरी तर हा नियम आहे. आम्ही पाठशाळेमध्ये असताना अनेकदा महाराजांच्या कीर्तनाला स्वतः कधी पकवाज वाजवायच्या साथीला असायचो, कधी टाळ घ्यायला असायचो. पण आज महाराजांनी स्वतः टाळ घ्यावा आणि मला कीर्तन करायला सांगावं. मला वाटतं माझ्या जीवनातलं याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतंही नाही. विठ्ठल विठ्ठल याचं कारण आहे पंढरपुरातील फड परंपरा आणि बडवे घराणा यांचे ऋणानुबंध हे काही आत्ताचे नाही आहेत. इथं सगळीच कबीर महाराजांची परंपरा इथं आहे, ठाकूर महाराजांची आहे, चौरे महाराजांची आहे, रामकृष्ण महाराज वीर इथं आहेत. ही सगळी परंपरा इथं आहेत. हे आत्ता या आमच्या मुलांच्या काळात या सगळ्या जोडी एकमेकाच्या जवळ आलो अशातला भाग नाही. हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे, पिढ्यानपिढ्या. माझी वैयक्तिक परंपरा विचार केला तर माझ्याही परंपरेला 300-350 वर्षे झाली. त्यामुळे तेव्हापासूनचे हे ऋणानुबंध चालत आलेली आहेत. आणि या ऋणानुबंधाचीच ही सेवा पदरामध्ये पडलेली आपल्याला दिसून येते आहे. त्यामुळे श्री संत प्रल्हाद महाराज यांचं नाव घेत असताना पंढरपुरामध्ये अनेक गोष्टीच्या संबंधाने प्रल्हाद महाराजांचं चरित्र हे चिंतन करण्यासारखं आहे. खरं तर संतांची चरित्र ही 2 पद्धतीची असतात. चरित्राचा विचार करत असताना एक अनुभव्य चरित्र सांगितलं आणि दुसरं लीला चरित्र सांगितलं भक्तिशास्त्राने. काही चरित्र अनुभव्य चरित्र असतं आणि काही चरित्र ही लीला चरित्र असतात. अनुभव्य चरित्र हे अनुकरणीय किंवा अनुसरणीय अशा पद्धतीचं चरित्र असतं आणि लीला चरित्र हे वर्णनीय अशा पद्धतीचं असतं. विठ्ठल विठ्ठल आज महाराजांचं प्रल्हाद महाराजांचं चरित्र चिंतन करत असताना दुपारी कीर्तनामध्ये पुण्यतिथीच्या मुख्य कीर्तनामध्ये याचा सगळा उहापोह झालेलाच आहे. पण तरी पुन्हा थोडासा तात्विक दृष्टिकोनातून मी फक्त महाराजांच्या चरित्राचा थोडासा आलेख आपल्यासमोर मांडतो. या अभंगातले सगळे शब्द म्हणजे श्री संत प्रल्हाद महाराजांचं तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने चरित्र आहे. मी लौकिक चरित्र आपल्यासमोर मांडणार नाही. त्यांचा नेमकं जन्म कसा, त्यांनी काय, पुढं पिढी कशी चालत आली, अमुक झालं तमुक झालं, हे लौकिक चरित्राला विशेषतः संतांच्या जीवनामध्ये फारसं महत्त्वही नाही आहे. लौकिक चरित्राला चरित्र हे तात्विक दृष्टिकोनातलं अलौकिक चरित्र थोडंसं अभ्यास करता येण्यासारखं आहे.
त्यांनी केलेले कार्य, त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान, त्यांनी दिलेला भक्तिज्ञानाचा विचार हा आपल्या अंतःकरणामध्ये जीवनामध्ये उतरणं हे खरं संतांच्या चरित्राचं चिंतन करता येण्यासारखं आहे. त्यामुळे या अभंगातले सगळे शब्द प्रल्हाद महाराजांच्या चरित्राकडे चिंतन करता येण्यासारखे आहेत. पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, इथपर्यंतचं सगळं चरित्र हे महाराजांच्या, हे सगळे शब्द महाराजांच्या चरित्राकडे लागू पडणार आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी असं सांगितलं शेवटी की अशा संतांचं चिंतन करणं, अशा संतांची सेवा करणं ही पांडुरंगाला पोहोच होण्यासारखी आहे. खरं तर मला आज आपण मंदिरात आहोत, पांडुरंगाच्या समोर आहोत आणि एकादशीचा दिवस आहे. बऱ्यापैकी काही अलिखित नियम आपल्याकडे सांगितले जातात. भगवंताच्या समोर सेवा असेल तर भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारे अभंग घ्यावे, असा अलिखित आपल्याकडे नियम सांभाळला जातो. त्यातल्या त्यात एकादशीची सेवा माझ्याकडे आलेली आहे. पण मला असं वाटतं की आज पांडुरंगाचं वर्णन करण्यापेक्षा प्रल्हाद महाराजांचं वर्णन केलेलं हे अधिक पांडुरंगाला जास्त आवडेल, म्हणून मी प्रल्हाद महाराजांच्या चिंतनाचा विचार करणारा हा अभंग घेतला. ते हे प्राणा पर्वते आवडते जे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. भगवान सांगतात की माझ्या वर्णनापेक्षा माझ्या भक्ताच्या चरित्राचं वर्णन करणारा जो असेल तो मला माझ्या प्राणापेक्षा सुद्धा अधिक प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल वर्णनीय अशा पद्धतीचं जर चरित्र कोणाचं असेल तर ते केवळ संतांचंच आहे. आपल्याकडे असं सांगितलं जातं की वर्णनीय अशी जर कोण असतील तर ते संत आहेत. काही लोकांची नावं घेताना आपल्याकडे माननीय असं म्हणायची पद्धत आहे. काही लोकांच्या नावापुढं आदरणीय म्हणावं लागतं, काहींच्या बाबतीत पूजनीय म्हणावं लागतं, काहींच्या बाबतीत त्यजनीय म्हणावं लागतं. आणि संत अथवा भगवंताच्या बाबतीत जो शब्द आहे तो वर्णनीय, काहींच्या बाबतीत माननीय. म्हणजे काही काही लोकांचं तर अशी गंमत आहे, माननीय म्हटल्याशिवाय ती स्टेजवरही येत नाही. हे कंसातलं आहे, फार जाहीर बोलवणं काही. माननीय म्हणजे काय, फक्त मानायचं, बाकी काहीच करायचं नाही, त्याचं नाव माननीय. पायात तर अजिबात पडायचं नाही, असं बहु म्हणायचे, असं बहु म्हणायचे. माननीय बस संपलं. आदरणीय, वडीलधारी व्यक्ती असतील तर आदरणीय शब्द सांगितला जातो. सद्गुरूंच्या बाबतीत जो शब्द सांगितला जातो तो पूजनीय, आणि दुर्जनाच्या बाबतीत जो शब्द सांगितला जातो तो त्यजनीय. दुसंग सर्वथैव त्याज्यः, नारद भक्ती सूत्र आम्हाला सांगतं. आणि वर्णनीय असं केवळ संत आहेत. म्हणून तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त होतात. हा एक साधा विचार मी सांगतो आपल्याला. मी दुसरा विचार थोडासा याच्या पुढचा विचार सांगतो. तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करण्याकरता का प्रवृत्त होतात. खरं तर संतांचं वर्णन करण्याकरिता जगद्गुरू तुकोबारांच्या एवढा अधिकारी लागतो, हा त्यातून निघालेला अर्थ आहे. बाकीच्याला ते जमणार नाही. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ याग दुर्लभ याग भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. दुर्लभ यागती आणि काली, दुर्लभ यागती आणि काली. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ यागती अनेकाशी. बाकीच्याला ते जमणार नाही, बाकीच्याला जमणार नाही. सामान्य जीवाला तर जमणारच नाही, पण भगवंताला सुद्धा ते जमणार नाही. संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतील, बाकीच्यांना जमणार नाही. म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त होतात. असा एक आणखीन एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणखीन एक व्यवहाराच्या दृष्टीने विचार सांगतो, ऐका. काय आहे, आपल्याकडे एक व्यवहारामध्ये साधं वाक्य आपल्याकडे असं सांगितलं जातं, छोट्यानी मोठ्यांचं वर्णन करावं. माझ्या माहितीप्रमाणे हे सगळ्यांच्या घरामध्ये शिकवण आहे, छोट्यानी मोठ्यांचं वर्णन करावं. एखाद्या शिष्यानी गुरूंचं वर्णन करावं, नोकरांनी मालकाचं वर्णन करावं, भक्तांनी देवाचं वर्णन करावं, नवऱ्यानी हां बोला. मला वाटलंच होतं कोणीतरी इथं भेटेल आपल्याला, नाही असं नाही. म्हणजे तुम्ही फक्त व्यक्त झाला, आम्ही अव्यक्त, नाहीतरी आमची ती स्थिती आहे, नाही असं नाही. फक्त आमच्यात कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे होता म्हणून तुम्हाला केलं, दुसरं काहीच नाही.
ठीक आहे, वर्णन कोणी कोणाचं करावं, छोट्यानी मोठ्यांचं करावं, पण ते मोठेपण असावं कोणतं? ऐका, काही लोक जन्मताच मोठी असतात, एक. काही लोक प्रयत्नाने मोठी झालेली असतात, दोन. आणि काही लोकांकडे ते मोठेपण नसतं, पण कामापुरतं बळच मोठं म्हणावं लागतं, तीन. अशी मोठेपणातली काही माणसं दिसून येतात. शास्त्रकारांनी दोन मोठेपणाचे प्रकार आपल्याकडे सांगितले. एक नैमित्तिक मोठेपण सांगितलं आणि दुसरं संसिद्धिक मोठेपण सांगितलं. जे निमित्ताने आलेलं मोठेपण आहे त्याला नैमित्तिक म्हटलं जातं आणि जे अंगभूत असलेलं मोठेपण आहे त्याला संसिद्धिक म्हटलं जातं. आणखीन छोटा विचार सांगतो. देहाच्या ममत्वाने निर्माण झालेलं जे मोठेपण आहे त्याला नैमित्तिक म्हणा आणि आत्मतत्वाच्या विचाराने निर्माण झालेलं जे मोठेपण आहे त्याला संसिद्धिक म्हणा. आणखीन सोपं सांगतो. ज्या मोठेपणाला कालाची मर्यादा आहे त्याला नैमित्तिक म्हणा आणि ज्या मोठेपणाला कालाची मर्यादाच नाही त्याला संसिद्धिक म्हणा. ज्या मोठेपणामध्ये पदरामध्ये दुःख पडतं त्याला नैमित्तिक म्हणा आणि ज्या मोठेपणामध्ये दुःख न पडता सुखाचं सुख अनुभवाला मिळतं त्याला संसिद्धिक म्हणा. ज्या मोठेपणाचा कधी ना कधी नाश आहे त्याला नैमित्तिक म्हणा आणि ज्या मोठेपणाचा कधीच नाश होत नाही त्याला संसिद्धिक म्हणा. मी उदाहरण देतो म्हणजे आपल्याला कळेल. सोपं उदाहरण आहे. एखादी बाई बाजारामध्ये गेली आणि बाजारामध्ये गेली, भांड्याच्या दुकानात गेली, वेगवेगळ्या पद्धतीची भांडी खरेदी करू लागली. तिला काही पातेली म्हणा, भगुनी म्हणा, जो तुमच्याकडे शब्द, तुम्ही वेगवेगळ्या भागातून आलेली मंडळी आहात, जो तुम्ही वापरता तो वापरा. वेगवेगळ्या पद्धतीची तिला पातेली हवी होती. स्टीलचा आहे, जर्मनचा आहे, पितळीचा आहे. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी, कोणाची 200, 150, 100, 50 अशी वेगवेगळ्या धातूची वेगवेगळ्या किमतीची सगळी पातेली विकत घेतली, एका पिशवीत घातली. घराकडे जात असताना एका कुंभाराच्या दरवाजापुढून चालली. त्या कुंभार दादाला विचारलं, दादा तुमच्याकडे काय काय आहे? त्यांनी सांगितलं, मोठमोठे रांजण आहेत, डेरे आहेत, छोटे छोटे मडके आहेत. त्या बाईला एक मडकं हवं होतं. त्या मडक्याची किंमत होती 2 रुपये. 200 रुपयाची भगुनी त्या पिशवीमध्ये, अधिक हे 2 रुपयाचं मडकं. घरी आल्यानंतर ज्याची त्याची कामं वाटून दिलेली होती. पाणी कशात, भाजी कशात, चहा कशात, सगळी कामं वाटून दिली. राहता राहिलं ते मडकं. किंमत किती होती त्याची? 2 रुपये. या बाईने विचार केला, या 2 रुपयाच्या मडक्यामध्ये काय ठेवावं? घरामध्ये भरपूर गाई म्हशी, भरपूर दूध, भरपूर दही होतं. त्या मडक्यामध्ये दही ठेवलं. ते दह्याचं मडकं खाली ठेवून जमत नाही. आपल्याकडे गावाकडे काय असतं? शिंक. ते 2 रुपयाचं दह्याचं मडकं असं शिंक्यावर ठेवलं. 2 रुपयाचं दह्याचं मडकं शिंक्यावर ठेवल्याबरोबर पितळीचं भगुनं स्टीलच्या भगुन्याला म्हणायला लागलं, आपली किंमत 200, आपण खाली, हे 2 रुपयाचं आपल्यावर. तसं तसं वरचं मडकं फुगायला लागलं. वरची माणसं विनाकारण फुगतात. आता हे कंसातलंच आहे, हे सगळं कळालं पाहिजे. फक्त आता हे 4-6 महिन्याचा कालावधी जातो. गाई म्हशी आटतात, दूधच नाही, दह्याचा प्रश्नच नाही. बाई विचार करते, दहीच नाही तर मडक्याचं वर काय काम आहे? वरनं मडकं उचलते आणि खाली ठेवते. पितळीच्या भगुन्याला आनंद झाला. का? बरं झालं लाईनमध्ये आलं. याला म्हणा मराठी माणसाचा स्वभाव. हेही कंसातलंच आहे. आता महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव. 2 दिवसामध्ये चांगली वांग्याची भाजी केलेली होती. त्याच्यामध्ये ती भाजी ठेवली. 6 महिने ज्याच्यामध्ये दही होतं, आंबूस झालेलं ते मडकं, त्याच्यामध्ये ती भाजी काही नीट राहणार आहे का? दुपारी जेवणाकरता घेतल्याबरोबर तिच्या लक्षात आलं, भाजी विटलेली आहे, खराब झालेली आहे. रागाच्या भरामध्ये मडकं उचलते आणि घराच्या बाहेर फेकून देते. पितळीच्या भगुन्याला आनंद झाला. का? बरं झालं, पिढा गेली. दृष्टांत संपला. आता त्या दृष्टांतात गुंतू नका. मी काय बोलतो आता ऐका. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जोपर्यंत दही आहे तोपर्यंत मडकं कुठं आहे? शिंक्यावर. दही आहे तोपर्यंत मडकं शिंक्यावर आहे. दही संपलं की मडकं घरात नाही, घराच्या बाहेर आहे. तसं जीवात्मा आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. याच्यातला जीवात्मा निघून गेला की याही देहाला सरळ स्मशानात घेऊन जातात. याला काही किंमत राहत नाही. याचा अर्थ देहाचं मोठेपण नैमित्तिक आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देहाला नाश आहे, पण देहातीत असलेलं जे आत्मतत्व आहे त्याला कधीही नाश नाही. का नाश नाही? जन्मच नाही तर नाश म्हणायचा प्रश्नच नाही. न जायते म्रियते ही भगवंताची भाषा पहा. जन्मच नसेल तर नाश म्हणायचा प्रश्नच येत नाही. ज्याला जन्मही नाही, वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर जन्म नाही म्हणून त्याला अनादी म्हणा आणि नाश नाही म्हणून त्याला अनंत म्हणा. अनादी अनंत असा शब्द वापरला. वेदांत शास्त्रांनी 4 भूमिका सांगितल्या. एक साधी शांत, दुसरी साधी अनंत, तिसरी अनादी शांत आणि चौथी अनादी अनंत. विठ्ठल विठ्ठल. साधी शांत, साधी या शब्दाचा अर्थ काय? शांत या शब्दाचा अर्थ काय? अनादी या शब्दाचा अर्थ काय? अनंत या शब्दाचा अर्थ काय? ज्याला उत्पत्ती आहे
त्याला साधी म्हटलं जातं, ज्याला नाश आहे त्याला शांत म्हटलं जातं, ज्याला उत्पत्ती नाही त्याला अनादी म्हटलं जातं, ज्याचा नाशही नाही त्याला अनंत म्हटलं जातं. पहिला प्रकार सांगितला साधी शांत. याच्यामध्ये यशावत जीवनामध्ये असलेल्या ज्या काही माईक वस्तू आहेत त्या सगळ्या माईक वस्तूंचं वर्णन केलं जातं, कारण यांना प्रत्येकाला उत्पत्ती आहे आणि नाशी आहे. ज्ञानोबांची भाषा आहे उपजेते नाशी. नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा शास्त्र आम्हाला सांगतं यत कृतकम तथा नित्यम. यत कृतकम जे जे निर्माण होणार आहे त्या प्रत्येकाचा नाश आहे. किंवा तुकाराम महाराजांची अगदी सोपी भाषा आम्हाला सांगितली जाते. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे जे कर्म धर्म नाशिवंत. जे जे कर्म धर्म नाशिवंत. कळले आम्हा वर्म. जे जे कर्मधर्म नाशिवंत. जे निर्माण होणार आहे त्याचा नाश आहे. तत्वज्ञानाने याला साधी शांत असं म्हटलं. दुसरा प्रकार सांगताना शास्त्र आम्हाला सांगतं साधी अनंत. ज्याला उत्पत्ती आहे पण नाश नाही. उत्पत्ती आहे पण नाश नाही. थोडं कठीण वाटेल ऐकायला, परंतु वैकुंठवासी गुरुरी भाऊंनी दिलेले एक वाक्य सांगतो. मोक्ष हे म्हणून जी सांगितली जाते संकल्पना, मोक्ष अवस्था प्राप्त झाली मान्य आहे. खरं तर अद्वैत वेदांताला हेही मान्य नाही. अद्वैत वेदांताला मुक्त झालो हेच म्हणणं मान्य नाही. का? तुकाराम महाराजांचीच भाषा आहे, मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. तुकाराम महाराज म्हणतात कोणाला म्हणायला लागलात मुक्त? ज्याला बंधन असेल त्याला म्हणायला जा. मी बंधनच नाही तर मुक्त म्हणायचा प्रश्नच येत नाही. ज्याला बांधलंय त्याला सोडावं, ज्याला बांधलंच नाही त्याला सोडा सोडा म्हणण्यात काय अर्थ आहे? मुक्त झाले का? किती प्रश्न कठीण आहे बघा. होय म्हटलं तरी अडकतो, नाही म्हटलं तरी अडकतो. एखाद्याला विचारलं तुम्ही मुक्त झाले का? होय म्हटलं तरी अडकणार आहे, नाही म्हटलं तरी अडकणार आहे. होय म्हटल्यानंतर कसं अडकतो? मी मुक्त झालो याचा अर्थ पूर्वी बंधनात होता. मी मुक्त झालो नाही याचा अर्थ आता बंधनात आहे. कसंही बघा, कोर्टामध्ये वकील मंडळी जे प्रश्न विचारत असतात त्याच्या दोन पद्धती असतात. एक सर तपासणी असते आणि दुसरी उलट तपासणी असते. त्याला इंग्रजीमध्ये आपण चिप आणि क्रॉस असं म्हणतो. काही प्रश्न असे क्रॉसमध्ये विचारले जातात, काही वकील मंडळी क्रॉसमध्ये प्रश्न विचारतात. सर तपासणीमध्ये उत्तर द्यायला फार कठीण जात नाही, पण उलट तपासणी जेव्हा एखाद्या आरोपीची घेतली जाते तेव्हा मात्र त्या आरोपीला उत्तर देणं फार कठीण जातं. कारण काही वकील कधी कधी असे काही प्रश्न विचारतात त्या आरोपीने हो म्हटलं तरी तो अडकतो आणि नाही म्हटलं तरी अडकतो. काही प्रश्नच असे असतात. मी एक उदाहरण देतो. मी वकील, मी खरंच वकील आहे, नाही असं नाही. फक्त कोर्टात जायला वेळ नाही म्हणून आशुतोष महाराजांनी इथं उभा केलंय मला. ते म्हटले तिकडं नका, गर्दी फार आहे, इथं या तुम्ही, असं म्हणून त्यांनीच सांगितलंय मला. कोर्टामध्ये एका वकिलाने एका आरोपीला प्रश्न केला. प्रश्न साधा आहे. आरोपीला प्रश्न केला, का रे तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलंय? केव्हापासून मारायचं सोडून दिलंय या प्रश्नाला आरोपीने जर उत्तर दिलं 8 दिवसापासून, वकील म्हणतो याच्यापूर्वी मारत होता, हे सिद्ध झालं, संपला विषय. काही प्रश्नच असे असतात की त्याच्या पद्धतीने काहीही बोलायला गेलं तरी अडकतो, कसंही बोलायला गेलं तरी अडकतो. तुकाराम महाराजांना कुणीतरी विचारलं मुक्त झाले का? तुकाराम महाराज म्हणतात कोणाला विचारतो? ज्याला बंधन आहे त्याला विचार. मला बंधनच नाही तर मुक्त झालो म्हणायचा प्रश्नच नाही. पण तरीही मुक्त हा शब्द, मोक्ष ही संकल्पना का यावी लागली याचं कारणही तुकाराम महाराजांनी देऊन टाकलं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. खरं पाहायला गेला हा मुक्तच आहे. जीवाचा विचार करत असताना, आता वेदांताचा सगळा विचार मला सांगणं माझ्या अल्पवेळेमध्ये कठीण आहे, पण जीव म्हटलं की बुद्धी, बुद्धी अधिष्ठान, कुटस्थ चैतन्य, त्या कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, ज्याला चिदाभास असं म्हटलं जातं, त्याच्यातलं जे कुटस्थ चैतन्य आहे तेच ब्रह्मचैतन्य अशा अनुषंगाने जर असेल तर मग जीवाच्या ठिकाणी बद्धता मानण्याचा कारणच नाही. पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जीवाला आपण बद्ध झालो असं वाटायला लागलं. परी बळे झाला बद्ध. परी असा शब्द वापरला. मुक्त होता, मुळात बघायला गेलं जीव मुक्तच आहे, पण
परी या शब्दाचा अर्थ पण, बळे झाला बद्ध, मुक्तच आहे परंतु आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे याच्या ठिकाणी बद्धता आली आणि ही बद्धता काढण्याकरिता म्हणून मुक्त झाला किंवा अज्ञान काढून टाकणं, मग संतांकडे जाणं, अमुक अमुक सगळं काही सांगावं लागलं आणि त्याच्याकरता मोक्ष प्राप्त झाला, इथपर्यंत येऊन पोहोचला. एकदा ही अवस्था प्राप्त झाली की याचा कधीही नाश नाही, म्हणून याला साधी अनंत असं म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. मायेच्या बाबतीत सांगत असताना ती अनादी आहे पण शांत आहे. माया अनादी आहे. ज्या 6 गोष्टी अनादी सांगितल्या त्याच्यामध्ये माया ही एक अनादी सांगितली, परंतु परमतत्वाचं ज्ञान झालं की तिचा नाश आहे, याचा अर्थ शांत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा सांगितला, अनादी अनंत असं परमात्म तत्व आहे. ते अनादी आहे आणि अनंत आहे, याचा अर्थ त्याला उत्पत्तीही नाही म्हणून त्याला नाशही नाही. असं जे आत्मतत्व आहे आणि त्या आत्मतत्वाने युक्त किंवा आत्मतत्वाच्या विचाराने ज्यांच्याकडे आलेलं जे मोठेपण आहे त्याला संसिद्धिक मोठेपण म्हणा. आणि अशा मोठेपणाचं आपल्याकडून वर्णन व्हावं असा एक व्यवहारातला सामान्य नियम आहे. म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त होतात. असा एक विचार करता येण्यासारखा आहे. का? कारण संतांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे आत्मज्ञाने चोखडी. संत जे माझी रूपडी, ते सगळं बाकीचं पुढचं सोडा, पण आत्मज्ञाने चोखडी एवढं तरी माझ्या विषयाच्या संबंधाने महत्त्वाचं आहे. संत जे माझे रूपडीन काय आहे ते सगळं जाऊ द्या, पण आत्मज्ञाने चोखडी, आत्मज्ञानाने चोख अशा पद्धतीचे हे संत आहेत. म्हणून या संतांचं वर्णन करण्याकरता तुकाराम महाराज प्रवृत्त होतात. असा एक विचार आपल्याला करता येईल. हाही विचार आपल्याला फारसा नाही पटला तर मी एक तात्विक विचार ज्ञानेश्वरीतल्या एका ओबीच्या अनुषंगाने देऊन पुढे जातो. ज्ञानोबराने विचारलं, संतांचं वर्णन करा, परंतु का करा? त्याचं काही कारण आहे का? संतांच्या वर्णनाने आम्हाला काय प्राप्त होणार आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओबी सरळ आपल्याला 18व्या अध्यायामध्ये सांगून टाकली. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिबसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. बस या ओबीने सगळा विषय संपून जातो. हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिबसावे, मनोनी वानावे या एक शब्दाकडे लक्ष द्या, ऐकावे या एक शब्दाकडे लक्ष द्या, तेची सदा. पलीकडून ओवी सोडवायची असेल तर तेची सदा वाणावे, तेची सदा ऐकावे. कशाकरिता? हरपले आपण पे पावे याच्याकरिता. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा. ऐका माझं वाक्य. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त व्हा, असा सरळ सरळ या ओवीचा अर्थ झाला. मी गमतीने अनेकदा सांगत असतो, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिता हरपले आपणपेन पावे, इथला हरपले शब्द, आपणपे शब्द आणि पावे शब्द हे तीनही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिता संतांकडे जा हा उपदेश नंतर ऐकू आपण. पण आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिता, आपलं हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिता याच्या अगोदर आपल्याला असं कळालं पाहिजे, आपलं काय हरवलं हे अगोदर कळालं पाहिजे. आपलं काय हरवलं हे अगोदर कळालं पाहिजे. हरवलेलंच जर कळालं नसेल तर आमचं हरवलंय म्हणण्यातही अर्थ नाही. काय हरवलंय कळालं पाहिजे. जरा पुढं बोलू का? आपलं काय हरवलं हे कळण्याकरता आपल्याजवळ काय काय होतं हे कळालं पाहिजे. काय काय होतं ते तरी कळालं पाहिजे ना. काय काय होतं तेच माहीत नाही ना, आम्ही म्हणायला लागलो हरवलं हरवलं हरवलं. अरे बाबा, काय हरवलं, काय होतं याची तरी यादी तुझ्या डोळ्यासमोर आहे का? ती कळाली पाहिजे ना अगोदर. म्हणजे काय झालं, आपली हरवलेली वस्तू प्राप्त होण्याकरिता अगोदर काय हरवलं हे कळालं पाहिजे. एक, काय हरवलं हे कळण्याकरता आपल्याजवळ काय काय होतं हे कळालं पाहिजे. दोन, जरा पुढं सांगू, आपल्याजवळ काय काय आहे हे कळण्याकरता आपणच कोण आहोत हे कळालं पाहिजे. तीन, हे तरी कळालं पाहिजे ना अगोदर. हे कळालं पाहिजे आपण कोण आहोत हेच जर नाही कळालं तर आपल्याजवळ काय काय कळणार नाही. आपल्याजवळ काय काय हे कळाल्याशिवाय आपलं काय हरवलंय कळणार नाही. आपल्याजवळ काय हरवलं हे कळाल्याशिवाय आपल्याला काय प्राप्त करायचं हे कळणार नाही. आणि आपल्याला काय प्राप्त करायचं हे कळाल्याशिवाय आपल्याकडे संतांकडे का जावं हे कळायचं नाही. विठ्ठल 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 मी सगळा तत्वज्ञानाचा विचार जास्त वेळ बोलत नाही, परंतु एक वाक्य याच्या संबंधाने सांगून पुढे जातो. हे हरपले शब्दाचे अर्थ कुणी काय केले कुणी काय केले याचा विस्तार करण्यात आता वेळ घालवत नाही. न्यायशास्त्रांनी काय भूमिका मांडली, वेदांतशास्त्रांनी भूमिका काय मांडली, याच्यापेक्षा सुद्धा मला एक वाक्य फक्त या संबंधाने सांगायचं आहे. हरपले या शब्दाचा अर्थ करा आत्मस्वरूपाचं अज्ञान. हे अज्ञान घालविण्याकरिता तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आमच्याजवळचं अज्ञान घालवून आम्हाला ज्ञानाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य केवळ एका संतांकडे आहे. म्हणून संतांकडे चला. आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य केवळ संतांकडे आहे. हा अज्ञान शब्द खूप महत्त्वाचा आहे.
या अज्ञान शब्दाला कधी अविद्या म्हटलं, कधी माया म्हटलं. याच्यातले सूक्ष्म फरकही आत्ता बोलण्यात वेळ घालवायची नको आपल्याला. पंचदशीकारांनी काय सूक्ष्म फरक केले, परंतु एकार्थवाची विचारसागराचा अभ्यास केल्यानंतर एकार्थवाची आपल्या लक्षात येतं. अज्ञान म्हणजे अविद्या, माया एकार्थवाची. हे जे अज्ञान सांगितलं, ही जी अविद्या सांगितली, या अविद्येबद्दल बोलत असताना ही अविद्या म्हणायचं कशाला, अविद्या शब्दाची व्याख्या तरी नेमकी काय करावी लागेल. मी फक्त एकनाथ महाराजांची रामायणातली एक ओवी सांगून पुढे जातो, म्हणजे कळेल आपल्याला. नाथ महाराजांनी कौसल्या, सुमित्रा, कैकई आणि मंथरा या चौघींच्या संबंधाने एक ओवी फार छान लिहिली. एकनाथ महाराज असं सांगतात, कौसल्या म्हणजे कोण, सुमित्रा म्हणजे कोण, कैकई म्हणजे कोण आणि मंथरा म्हणजे कोण. नाथ महाराजांची भाषा आहे, कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकई ती अविद्या आणि कुविद्या मंथरा ती पासी. या चारही व्याख्या फार गमतीच्या आहेत. कौसल्या ती सद्विद्या 1, सुमित्रा ती शुद्ध मेधा 2, कैकई ती अविद्या 3 आणि कुविद्या मंथरा ती पासी 4. याचे सगळे तात्विक अर्थ पाहण्यापेक्षा मला जिथं बोलायचं आहे तिथं घेऊन जातो. कौसल्या म्हणजे सद्विद्या, सद या शब्दाचा अर्थ ब्रह्म, ब्रह्मविद्या म्हणजे कौसल्या. शंका येण्याचं कारण नाही, कारण ब्रह्मजीच्या पोटी जन्माला येतं ती ब्रह्मविद्याच आहे. सुमित्रा म्हणजे शुद्ध मेधा, व्यापक बुद्धीची आहे. कैकई म्हणजे कोण हे सांगताना नाथ महाराज सांगतात, कैकई ती अविद्या. मला सांगायचं होतं अविद्या म्हणजे काय, रामायणातली कैकई वाचा म्हणजे अविद्या काय आहे ते कळेल. पण मला माहीत आहे की आपल्याला कैकई माहीत आहे, पण गंमत अशी सांगू का, कैकई असं म्हटलेलं तरी पटतं का कोणाला. बरं जाऊ द्या, आपल्या गावामध्ये कैकई नावाची एक तरी बाई सापडेल का, आपल्या भागामध्ये सापडेल का, आपल्या राज्यामध्ये सापडेल का. कैकईच्या स्वभावाच्या सापडतील, ती गोष्ट निराळी, ते कंसातला ते काही जास्त मनाला लावून घेऊ नका. पण सापडत काय नाही सापडत. मला का सांगायचं आहे, या अविद्येने युक्त असलेला हा जीव, या अज्ञानाने युक्त असलेला जीव आणि या जीवाच्या ठिकाणचं अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य केवळ संतांकडे आहे. म्हणून हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेवसावे. पावे असा शब्द आहे. पावे या शब्दाचा अर्थ आहे प्राप्त होणं. प्राप्तीकरिता आम्हाला संतांकडे जावं लागेल. नाथ महाराजांची एक सोपी सरळ साधी भाषा आहे, हरी प्राप्ती से उपाय, हरे हरे प्राप्ती से उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरे प्राप्तीशी उपाय, हरे प्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. धरावे संताचे ते पाय. नाथ महाराजांची भाषा आहे, भगवान श्रीहरीला प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांकडे चला. प्राप्ती असा शब्द आला, तत्त्वज्ञानाने याच्यावर खूप विचार केला आहे. प्राप्ताची प्राप्ती असते का अप्राप्ताची प्राप्ती असते. परमात्म्याच्या प्राप्तीचा विचार करायचा झाला तर तो मुळातच प्राप्त असताना पुन्हा प्राप्तीचा उपाय सांगायची काय गरज पडली. याच्याकरता उत्तर आपल्याकडे एकच दिलं जातं, प्राप्त असूनही त्याच्याबद्दल प्राप्ती नाही अशा पद्धतीचा झालेला जो भ्रम आहे तो घालविण्याकरिता धरावे संताचे ते पाय. आणि याच्याकरता उदाहरण आपल्याला हातातल्या काकणाचं दिलं जातं. वेदांतामध्ये पुन्हा पुन्हा त्या कंकणाचं उदाहरण आपल्याकडे दिलं जातं किंवा डोक्यावर ठेवलेल्या चष्म्याचं उदाहरण दिलं जातं. हेही नाही कळालं तर मी सोपं उदाहरण देतो, ऐका. वस्तू आपलीच आहे, ऐका, आपल्याच जवळ आहे, आपल्याला ती माहीत नाहीये, ती कळवून देण्याचं काम संतांची कृपा करते. आपलीच वस्तू आहे, आपल्याच जवळ आहे, फक्त काय झालंय ती झाकून गेली. महाराजांचं प्रमाण देतो, जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवले, लोपले होते पारिकपणे ठावतळणी चुकविला, लोपले, ते झाकलेलं होतं. त्याच्यावरचं झाकण काढण्याचं काम संतांच्या कृपेने केलं. उदाहरण सोपं आहे. एखादा जुन्या काळातला गुरखा रात्रीच्या वेळेला हातामध्ये कंदील घेऊन जागे राहा जागे राहा असं ओरडत निघाला. ऐका माझा दृष्टांत कशा करता सांगतोय. वस्तू आपलीच आहे, आपल्याच जवळ आहे, पण ती कळवून देण्याकरता कोणातरी तिसऱ्याची गरज आहे. असं का व्हावं. उदाहरण सोपं आहे. तो गुरखा रात्रीमध्ये हातामध्ये कंदील घेऊन निघाला, जागे राहा असं ओरडत निघाला. रात्री 2 वाजता फिरत असल्यामुळे हातात कंदील घेऊन निघालेला, लाईटची सोय नाही त्या काळामध्ये, बॅटरीची सोय नाही, कंदील घेऊन निघालेला. रात्री 2 वाजता त्याला बिडी ओढू वाटायला लागली. खिशामध्ये हात घातला, बिडी होती पण काडीपिठी नाही.
एका झोपलेल्या माणसाला उठवलं, उठा उठा. तो झोपेतून बिचारा घाबरून उठला. का रे बाबा का उठवलं? नाही माझ्याकडे बिडी आहे पण काळीपिटी नाही, तेवढी घरातून तुम्ही काळीपिटी आणून द्या. ज्याला उठवलं त्याने पूर्णपणे डोळे उघडले, त्या गोरख्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं. आणि झोपेतून उठलेला मनुष्य म्हणायला लागला, भल्या माणसा तुझ्या हातात कंदील आहे, काच वर केली असती तर बिडी पेटली असती, एवढ्या रात्रीचं मला कशाला उठवलं? तो म्हटला हे सांगायलाच उठवलं, दुसरं कशा करता नाही. उदाहरण संपलं. आता उदाहरण सोपं होतं. हे मला काय सांगायचं आहे का? कंदील आहे, अग्नी आहे, बिडी पेटते आहे, हे सगळं खरं आहे. पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागलं. तसा हा देह आहे, तिथं असलेलं जे आत्मतत्व तेच परमात्म तत्व आहे. हे सगळं खरं आहे पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागतं. त्यांचं नाव संत. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मी दोन्ही, एक ज्ञानोबारांची ओवी, एकनाथ महाराजांचं प्रमाण, या दोन्हीची आत्ता या उदाहरणाच्या दृष्टीने सांगत लावून देतो. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. हे कशा करिता? आमची वस्तू आम्हाला कळून देण्याकरिता. एक हरी परमात्मा आमच्याच जवळ आहे, आतच आहे, वेगळा सांगायची गरज नाही. एक हरी आत्मा, जीव शिव समा, वायात दुर्गम न घाली मन. किती गोड भाषा आहे पहा. एक हरी आत्मा, जीव शिव समा. मी अनेकदा बोलतो हे एक हरी आत्मा, जीव शिव समा. समा या शब्दाचा अर्थ समान. जरा पलीकडून हे प्रमाणातला अर्थ माझ्या अल्पमतीने. समा या शब्दाचा अर्थ समान. कोण कोण समान? जीव आणि शिव दोघं समान, दोघंही समान. कोणीतरी विचारलं ज्ञानेश्वर महाराजांना, जीव आणि शिव या दोघांना समान कसं काय म्हणता? कारण जीव जीव आहे, शिव शिव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं म्हणून मी तिथे एक शब्द ठेवलाय, आत्मा. या आत्मत्वाने दोघंही समान. कारण जीव म्हटलं तरी आत्माच आणि शिव म्हटलं तरी आत्माच. आत्मत्वाने दोघंही समान. ऐकणाऱ्याने ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, हो असं आहे का? आत्मत्वाने दोघंही समान, याचा अर्थ आत्मे दोन झाले, जीवाचा एक आणि शिवाचा एक. आता ऐकणारच होता तो. ज्ञानोबारांनी सांगितलं मला वाटलं होतं तुझ्या डोक्यात हा गोंधळ येईल, म्हणूनच मी काय ठेवलाय शब्द एक. शब्द काय ठेवला? एक. हरी आत्मा जीव शिव समा. इथला जो एक आहे ना तो आत्म्याच्या संबंधाने लावायचा आहे. एकच असलेला आत्मा जीव आणि शिव रूपाने दोघींकडे समान आहे, म्हणून जीव शिव दोघंही समान आहे. मग त्याला प्रश्न पडला, तो एक असलेला आत्मा नेमकं कोण आहे? ज्ञानोबा सांगतात मला तेच सांगायचं आहे, तोच हरी आहे, म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, दुसरं काही शोधायला गरज नाही. आता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा मान्य आहे, पण कोणी म्हणा याचं काही उत्तर भेटे नाही. आणखी 5 वाजता रोजच चालू आहे हरिमुखे म्हणा, फक्त कोणी म्हणायचं हे काय आवर्तन कळे ना, जाऊ द्या. पण मला माझ्या अल्पमतीने जी संगती लावायची होती, वैकुंठवासी गुरुहरी भाऊंच्या कृपेने ज्या काही वेदांताच्या थोडासा विचार करण्याची प्रवृत्ती झाली, मला असं वाटतं की या अभंगाचा अर्थ असा लावला तर आपल्या लक्षात येईल की तो जो आत्मतत्वाने असलेला जो विचार आहे तो आत्मा म्हणजेच हरी आहे. आणि त्या हरीची प्राप्ती करायची असेल तर नाथ महाराज सांगतात धरावे संताचे ते पाय. याचा अर्थ हरी असलेला सगुण रूपातला तो परमात्मा प्राप्त करायचा आहे, संतांकडे चला. आत्मतत्वाचं ज्ञान करून घ्यायचं आहे, संतांकडे चला. मग कुणीतरी एखादा सामान्य मनुष्य तुकाराम महाराजांकडे गेला असेल आणि तो म्हणायला लागला महाराज की परमतत्वाची प्राप्ती करायची असेल तर संतांकडे चला, संतांकडे चला. आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर ज्ञानोबाराय बोलतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी अनावे तरी संता या भजावे सर्वस्वेची. हे सगळं खरं आहे, पण ज्या संतांकडे जायचं आहे त्या संतांची काही लक्षणं आम्हाला सांगितली तरी बरं होतील. कारण अलीकडल्या काळामध्ये संतच नेमकं कोणाला म्हणायचं? संतांची बहिरंगातली लक्षणं नको, काही अंतरंगातली लक्षणं सांगा. काहीतरी संत शब्दाचा विचार आम्हाला तत्वज्ञानाच्या दृष्टीने सांगितला तर बरं होईल. नेमकं कोणाला संत म्हणायचं हे आम्हाला कळेना. अनेक जण स्वतःला संत म्हणून घेणारे दिसू लागले. काका कृष्ण पिका कृष्ण को भेदो पिका काकयो हो वसंत समये प्राप्ते काका काका पिका पिका. हा आपण अनेकदा सगळेजण मोठी मंडळी आहात, या श्लोकाचा अर्थही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मग प्रश्न पडतो की दोन्ही दिसती सारखी वर्मजा नेतो पारखी. दिसणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे. मी अनेकदा विनोदाने सांगत असतो, लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम देही म्हणून आलेला कोण होता? रामायणातलं विचारतोय रावण. पण हे कधी कधी सांगावं लागतं हे कशातलं आहे ते. हे रामायणातला साधा प्रश्न आहे. लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम देही म्हणणारा कोण होता? रावण. पण दिसत कोण होता? साधू. आहे कोण? रावण. दिसतो कोण? मी आणखीन एकदा विचारतो, घाबरू नका, मेलाय. याची ताकद नाही. आमचा देव इथं असताना त्याची काय ताकद आहे इथे? आणि प्रल्हाद महाराज आज इथंच आहेत, काय याची ताकद आहे त्याची? आता मी 3-3दा का बोलायला लागलो महाराज म्हणून? आहे कोण? रावण. आणि दिसतो कोण? साधू. हे 3-3दा का बोल? अलीकडल्या काळात सुद्धा अशीच परिस्थिती झाली. आहेत रावणं पण दिसायला लागले साधू, म्हणून बोलायला लागलो. थोडं स्पष्ट बोललो, माफी मागून. कोणी साधू म्हणून घ्यायला लागलो असं नाही, कोणी संत म्हणून घ्यायला लागलं. वैकुंठवासी गुरुहरी भाऊंची भाषा सांगू आपण? भाऊंकडे आपण सगळेच होतो. माऊली महाराज आमचे ज्येष्ठ नंदनकर माऊली इथं आहेत. भाऊंची भाषा अशी असायची काका, भाऊ असं म्हणायचे की संत ही पदवी नाही,
संत ही उपाधी नाही, संत हे विशेषण नाही, तर संतत्व ही एक अवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या सामान्य साधकाला प्रश्न पडला की काय नेमकं कोणत्या संतांकडे जावं. काहीतरी संतांची विशेषत्वाने आम्हाला काही लक्षणं सांगितली तर आम्हाला संतांची प्रचिती येईल. ते नेमकं संत आहेत तरी कसे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पवित्र स्वभाळी 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 एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी भूमंडळी ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी भूमंडळी ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा पवित्र स्वभाळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र स्वभाळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी महाराजांची भाषा आहे. संत पवित्र आहे, सोवळी आहेत, एकतीच भूमंडळी अशा पद्धतीची भाषा. अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे पवित्र. पवित्र पवित्र या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा. अलीकडल्या काळामध्ये आपल्याकडे काय असतं, आंघोळ केली की झाला पवित्र असं बहिरंगाने म्हटलं जातं. पण खरं पावित्र्य सांगत असताना आमचे गुरुजी वैकुंठ गुरुहरी भाऊ असं सांगायचे, 6 पद्धतीचा पावित्र्यतेचा विचार केलेला दिसून येतो. कालतः पवित्र, देशतः पवित्र, संस्कारतः पवित्र, संबंधतः पवित्र, कुलतः पवित्र आणि स्वरूपतः पवित्र असा 6 पद्धतीचा विचार केला. पहिला विचार सांगितला कालतः पवित्र. काही गोष्टी काही वस्तू अशा असतात त्या विशिष्ट कालामध्ये पावित्र्यता येते, काही विशिष्ट कालामध्ये त्यांना पावित्र्यता येत नाही. अनेक उदाहरणे या संबंधाने देता येण्यासारखी आहे. त्याच कालामध्ये ते पवित्र आहेत, नंतर त्याला पावित्र्यता येत नाही. याला कालतः पवित्र म्हणा. एक, काही वस्तूंच्या बाबतीत बोलत असताना देशतः पवित्र. ज्या देशामध्ये पवित्र संतांचा अवतार आहे, ज्या देशामध्ये पवित्र नद्यांचा प्रवाह आहे, ज्या देशामध्ये पवित्र ऋषींची नित्य तपश्चर्या चालू आहे, त्याला देशतः पवित्र म्हणा. या अनुषंगाने आपण भारतवासीय फार मोठे भाग्यवान आहोत. या भारतभूमीमध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांसारख्या पवित्र संतांचा अवतार आहे. गंगा यमुना चंद्रभागासारख्या नद्यांचा नित्य प्रवाह चालू आहे. भृगवादी ऋषींची नित्य अशा पद्धतीची तपश्चर्या या भूमीमध्ये चालू आहे. म्हणून भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. याला देशतः पवित्र म्हणा. कालतः एक, देशतः दोन. तिसरा मुद्दा शास्त्रांनी सांगितला कुलतः पवित्र. संतांच्या कुळामध्ये एखादा व्यक्ती जन्माला आला की त्या व्यक्तीच्या ठिकाणी येणारा जो पावित्र्यपणा आहे त्याला त्या कुलाचा पवित्रपणा असल्यामुळे कुलतः पवित्र असं म्हणा. थोडं धाडस करून याचा विस्तार करतो. संत कुळामध्ये एखादी व्यक्ती जन्माला आली की त्या व्यक्तीच्या ठिकाणी येणारा जो मी जरा स्पष्ट बोलतो, जेव्हा तुम्ही आम्हाला नमस्कार करता, तेव्हा तो नमस्कार आम्हाला नसतो. आम्ही ज्या परंपरेत जन्माला आलेलो आहोत त्या परंपरेला तो नमस्कार असतो. त्या परंपरेला नमस्कार असतो. महाराज तुम्हाला पाया पडलो, मूळ मानकोशी महाराज बोधले यांना आमचा नमस्कार पोच झाला. किंवा अन्य इथं सगळ्याच फळ परंपरा आहेत. कबीर महाराजांच्या चरणावर नतमस्तक झालो, मूळ कबीर महाराजांना आमचा तो नमस्कार पोच व्हावा, ही भावना आपली सगळी वारकऱ्यांची, साधक मंडळींची असते.
त्या व्यक्ती त्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीच्या ठिकाणी येणारा जो पवित्रपणा आहे त्याला कुलतः पवित्र म्हणा. पण थोडं महाराजांच्याच भाषेतले शब्द जर द्यायचे झाले तर तो व्यक्तीच्या ठिकाणी येणारा कुलाच्या संबंधाने पावित्र्यपणा येईल, मान्य आहे, पण तो संत होईल असं मात्र नाही. संताची अप्त नव्हती ते संत, महाराजांची स्पष्ट भाषा आहे. जर आम्ही असं म्हणायला लागलो की संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला तो संत, अशी जर संत शब्दाची व्याख्या केली तर वैकुंठ ऋषी गुरुवर भाऊ आम्हाला काही पाठामध्ये परिष्कार सांगायचे, संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम एवढं संत शब्दाचं लक्षण होईल. पण हे लक्षण कमी पडतं. संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला की ते संत हे लक्षण कमी पडतं. का कमी पडतं? काही व्यक्ती आम्हाला संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेले आहेत पण स्वतः शुद्ध आचरण नाही, मग संत कसं काय म्हणता येईल? मग दोन गोष्टी वाढवा. काय? एक तर संतांच्या कुळामध्ये जन्म आणि दुसरं आचरण त्यांचं शुद्ध असेल तर त्यांना संत म्हणा. मग याच्याकरता परिष्कार थोडा असा वाढविलेला दिसून येतो. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती संतत्वम. एवढं लक्षण झालं. एवढं लक्षण झालं तरी कमीच पडतं. का कमी पडतं? काही व्यक्ती संत कुळामध्ये जन्माला आल्या, पूर्वीच्या परंपराही ते सांभाळतात, पूर्वीच्या अशुद्ध आचरणही आहे, पण पूर्वीच्या परंपरा जर सांभाळत नसतील तर त्यांच्याकडे संतत्व जात नाही. मग थोडं लक्षण वाढवावं लागेल. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती संतत्वम. एवढं लक्षण करा. म्हणजे एक तर संतांच्या कुळामध्ये जन्म, दुसरं आचरण शुद्ध आणि तिसरी गोष्ट परंपरा सांभाळणं, या तीनही गोष्टी येत असतील तर त्यांना संतत्व द्या. पण एवढं केलं तरी लक्षण कमीच पडतं. का? कारण काही व्यक्ती संत कुळामध्ये जन्माला आल्या, आचरणही शुद्ध आहे, परंपराही ते सांभाळतात, पण स्वतः भगवंताच्या नामस्मरणामध्ये अखंड रत नाहीत, मग संतत्व जात नाही. मग चार गोष्टी पाहिजे. एक तर संत कुळामध्ये जन्म, आचरणाची शुद्धी, परंपरा सांभाळण्याचं सामर्थ्य आणि चौथी गोष्ट स्वतः भगवत नामस्मरणामध्ये रत. याच्याकरता परिष्कार असा तयार होतो. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजवत नामैक निष्ठत्वेन साक्षात्कार कृता संतः. विठ्ठल विठ्ठल. असो, याला कुलतः पवित्र करता एवढा सगळा विस्तार केला. कालतः, देशतः, कुलतः. चला चौथा मुद्दा सांगतो. संस्कारतः पवित्र. त्यांच्या जवळ असल्यानंतर त्यांच्या संस्काराने त्या व्यक्तीच्या ठिकाणी येणारा जो पावित्र्यपणा आहे याला संस्कारतः पवित्र म्हणा. मी विस्तार करत नाही, परंतु एक वाक्य सांगून पुढे जातो. आपण असं ऐकलं, मंडन मिश्रांचं चरित्र वाचत असताना त्यांच्या दारामध्ये असलेला जो पोपट आहे तो पोपटसुद्धा स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवाद ही तत्त्वज्ञानाची चर्चा करायचा. कोण? मंडन मिश्रांच्या दारातला पोपट. आता आमच्या दारातला पोपट यात काही संशय, एवढंच म्हणतो. आता गोष्टी सांगत नाही त्या, आता त्या शिळ्या झाल्या गोष्टी. लोक तरी त्याच सांगतात. का सांगतात आता सांगत नाही, विस्तार करत नाही. पण मंडन मिश्रांच्या दारातला पोपट स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवाद ही तत्त्वज्ञानाची चर्चा करतो. याला संस्कारतः पवित्र म्हणा. चार गोष्टी माझ्या झाल्या. कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः. पाचवी गोष्ट सांगतो, संबंधतः पवित्र. ऐका, मी महाराजांचं प्रमाण देतो. पुनीत केले विष्णुदासी आणि संगे आपोलिया दोषी. इथला संग या शब्दाचा अर्थ आहे संबंधतः पवित्र. खरं तर डोंगर म्हणजे दगडाचाच असतो, त्यात काही विशेष असतं. डोंगर म्हणजे दगडाचाच असतो, पण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे पाय लागल्यानंतर तो डोंगर डोंगर राहिला नाही, तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर झाला. याला संबंधतः पवित्र म्हणा. अशी अनेक उदाहरणं आपल्याला संत चरित्रातली पाहता येण्यासारखी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पहा, तुकाराम महाराजांचं पहा, एकनाथ महाराजांचं पहा, संत प्रल्हाद महाराजांचं पहा. या सगळ्या चरित्राचा विचार केला तर संबंधतः पवित्र. आणि सगळ्यात महत्त्वाचा सहावा मुद्दा सांगतो, स्वरूपतः पवित्र. शब्दातून पवित्र शब्दाचा अर्थ निघू शकतो. वैकुंठशी गुरुवरे भाऊ सांगायचे, पवित्र शब्दाचा जर विग्रह करायचा झाला तर पवी अधिक त्र बरोबर पवित्र असं सांगायचे. पवी अधिक त्र बरोबर पवित्र. याच्यातला पवी म्हणजे काय आणि याच्यातला त्र म्हणजे काय हे कळालं की पवित्र शब्दाचा अर्थ कळाला. पवी या शब्दाचा मराठी शब्दकोशामध्ये अर्थ असा सांगितलाय, पवी म्हणजे वज्र, धनुष्य. पवी या शब्दाचा अर्थ सांगितला धनुष्य. हे धनुष्य म्हणजे काय? दुःखाला कारणीभूत. का? कारण धनुष्य म्हटलं की युद्ध, युद्ध म्हटलं की दुःखाला कारणीभूत आलं. मग ठीक आहे, पवी या शब्दाचा अर्थ धनुष्य, ते दुःखाला कारणीभूत आहे. यश्चावत जीवाच्या दुःखाला काय कारणीभूत आहे याचा विचार केला तर आत्मस्वरूपाचं अज्ञान. लक्षणेने विचार करावा लागतो. म्हणून पवी शब्दाचा वाच्यार्थ झाला वज्र आणि पवी शब्दाचा लक्षार्थ झाला अज्ञान. पवी म्हणजे अज्ञान, राहिलं काय आता? त्र.
त्रायते नामतन नाशिन रक्षती, त्रायते नामतन नाशिन रक्षती, याचा अर्थ अज्ञानापासून सामान्य जीवाचं जे रक्षण करतात त्यांना म्हणायचं पवित्र. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांचं वर्णन करताना पहिला शब्द सांगतात पवित्र. संत कसे आहेत? पवित्र आहेत. बरं ठीक आहे, एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. दुसरा शब्द वापरतात सोवळी. पवित्र, सोवळी. इथला जो सोवळी शब्द आहे का नाही, सोवळी आहे बरं, सोहळी नाही. बऱ्याचदा काही काही वेळेस म्हणताना असं म्हटलं जातं, काही आम्ही गावाकडे बघतो आहे, काही कधी कोण काय म्हणेल सांगता येत नाही, पण सोवळी असा शब्द आहे. हे सोवळी म्हणजे नेमकं काय? सोवळी सोवळी या शब्दाचा अर्थ काय? पवित्र आणि सोवळी याचा विचार करत असताना पवित्र काय कळालं, पण हे सोवळी म्हणजे नेमकं काय? सोवळी म्हणायचं कशाला? सोवळं या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचं? सोवळं मानायचं का न मानायचं? सोवळ्याचा आणि आमचा संबंध काय आहे? सोवळं आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे? काय नेमकं सोवळी शब्दाचा अर्थ करता येईल? सोवळी शब्दाचे 3 अर्थ माझ्या अल्पमतीने मी आपल्यासमोर मांडतो. तुकाराम महाराजांची प्रमाणं देतो, महाराजांनी फार गोड प्रमाणं त्याला दिलेली आहे. सोवळी शब्दाचा पहिला अर्थ सांगत असताना महाराजांची भूमिका अशी आहे, जिथं विषमता नाही त्याला सोवळी म्हणा 1, जिथं विटाळ नाही त्याला सोवळी म्हणा 2, आणि जिथं उपाधी नाही त्याला सोवळी म्हणा 3. तिन्हीलाही प्रमाण देतो. पहिला मुद्दा घ्या, जिथं विषमता नाही त्याला सोवळी म्हणा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम दोहोनी सांडी येले. विस्तार करण्यात वेळ घालवत नाही. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, सगळं सोवळं झालं, आम्हाला सगळं सोवळं वाटायला लागलं, आणि सोवळं झाल्यामुळे विषम दोहोनी सांडी येले, काही विषमता राहिली नाही. एकनाथ महाराजांची भाषा याच्यावर अशी आहे, जग पाहता दिसे विषम, परी विषमे देखे समब्रह्म, तेची समदर्शी परम हा गुण निरुपम पैसा होता. नाथ महाराजांची भागवतातली भाषा आहे याला. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमता राहिली नाही, सोवळं झालं 1. दुसरा विचार सांगतो, कोणताही विटाळ राहिला नाही त्याला सोवळं म्हणा, नाही त्या विटाळ अखंड सोवळा. उपाधी वेगळा जाणीवेच्या, किंवा दोन मुद्दे झाले. एक, विषमता नाही त्याला सोवळं म्हणा, विटाळ नाही त्याला सोवळं म्हणा, आणि तिसरा विचार सांगायचा आहे, उपाधी नाही त्याला सोवळं म्हणा. उपाधी नाही, उपाधी वेगळा, तुका राहिला सोवळा. विठ्ठला विठ्ठल. मी 3 अर्थ आपल्या समोर ठेवले. विषमता नाही, विटाळ नाही, उपाधी नाही त्याला सोवळं म्हणा. याच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी एक अर्थ फार गोड सांगितलाय. आणखीन एक अर्थ सांगितला, आपल्या ऐकण्याचं प्रमाण देतो. महाराजांनी असं सांगितलं, सोवळं त्याला म्हणा कोणाला? सोवळा तो झाला अंगीकार देवे केला. ज्याचा भगवंतानीच स्वीकार केला ना त्याला सोवळं म्हणा. भगवंतानी स्वीकार केला तो त्याला सोवळं म्हणा. आणि मला वाटतं सोवळा तो झाला अंगीकार देवे केला, भगवंतानी ज्याचा स्वीकार केला त्याला सोवळं म्हणा. असं जर सोवळी शब्दाची अर्थ व्याख्या करत असाल तर या पद्धतीचं सोवळं केवळ एक आणि एक संत पंढरपुरातले आम्हाला सांगता येतील, ते म्हणजे संत प्रल्हाद महाराज, की ज्याचा भगवंतानी स्वीकार केला. भगवंतानी स्वीकार करावा. नामदेवरायांचा भगवंतानी स्वीकार केला, ज्ञानोबारायांचा भगवंतानी स्वीकार केला, तुकोबारायांचा भगवंतानी स्वीकार केला. काही पाहिलं नाही. संप्रदायामध्ये जातीपातीचा विचार केला जात नाही, त्याच्या पलीकडे संप्रदाय आम्हाला घेऊन जातो. त्यामुळे भगवान ज्यांचा स्वीकार करतो त्याला खऱ्या अर्थाचं सोवळं म्हणा. सोवळा तो झाला अंगीकार देवे केला. या दृष्टीने सोवळी शब्दाचा विचार आपल्याला करता येईल. संत पवित्र आहेत 1, आणि संत सोवळी आहेत 2. मराठी शब्दकोशामध्ये सोवळी शब्दाचा अर्थ शुद्ध असाही केलेला दिसून येतो. मराठी शब्द शुद्ध, खरं तर पवित्र म्हणायचं आणि सोवळी शब्दांना शुद्ध म्हणायचं. वरवर बघायला गेलं तर दोन्ही एकच वाटतं आपल्याला. पवित्र म्हणजे शुद्ध आणि शुद्ध म्हणजे पवित्र. मग कशा करता 2-2 मानायचं? मी सांगतो आपल्याला. काही ठिकाणचं पाणी पवित्रही नसतं आणि शुद्धही नसतं 1. काही ठिकाणचं पाणी पवित्र असतं पण शुद्ध नसतं 2. काही ठिकाणचं पाणी शुद्ध असतं पण पवित्र नसतं 3. आणि काही ठिकाणचं पाणी पवित्रही असतं आणि शुद्धही असतं 4. विठ्ठला विठ्ठल. सगळा विस्तार करत नाही, वेळ नाही, आणि त्याच्याही पुढं सगळंच एका कीर्तनात सांगायचं नसतं. पुढं काय सांगायचं आम्ही? सगळं आता सांगितल्यानंतर तुम्ही म्हणता यांचं ऐकलं, आता नको परत कीर्तन ठेवायला. त्यामुळे महाराज लोकांनी कधी कधी राखून ठेवावं लागतं. अलीकडे ही वेळ महाराज लोकांवर यायला लागली. विठ्ठला विनोदाचा भाग सोडा, पण विस्तार करत नाही. मला मुद्दा काय मांडायचा आहे? पवित्र सोवळी. पवित्र झालं. सोवळी या शब्दाचा अर्थ शुद्ध झाला.
पुढचा जो विचार सांगितला तो महाराजांचा ऐका. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, इथला एक शब्द हा फार महत्त्वाचा आहे. मला वाटतं की अभंगाचा, आता आदरणीय महाराज माझ्या समोर उभे आहेत, शंकर महाराज आहेत, मी काय सांगू, पण तरी मला बोलताना असं वाटतं की पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी असं म्हणायचं का पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं? नेमकं म्हणायचं कसं? चरणदंडाच्या पलीकडला एक, पवित्र सोवळी मध्ये काय आहे? चरणदंड, आणि एकतीच भूमंडळी असं पलीकडे आहे. ह्या चरणदंडाच्या पलीकडला एक हा पवित्र सोवळी याला जोडायचा का चरणदंडाच्या पलीकडला एक तीच भूमंडळीला राहू द्यायचं? नेमकं काय करायचं? पलीकडला एक शब्द अलीकडे आणायचा का न आणायचा? तुम्ही म्हणाल तुम्हाला जी करायची ती करा, पण सांगा. तसं नाही, मी उगे चिंतन करतो, चर्चा करतो आपल्या समोर की माझा तरी काय अभ्यास आहे, पण उगी विचार करायला हरकत नाही. तो एक इकडं आणायचा का न आणायचा, जोडायचा का न जोडायचा? म्हणताना आपल्याला असं म्हणता येईल का पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं का पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं? कारण काही काही वेळेस शब्द इकडले तिकडे करावे लागतात, त्याच्याशिवाय अर्थ लागत नाहीत. मी तुमच्या ऐकण्यातलं एक अभंग सांगतो म्हणजे कळेल. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन. ती पलीकडला नाही अलीकडे आणावं लागतो. अर्थ लावताना काय करावं लागतो? लटिके वचन, चरणदंडाच्या पलीकडे असलेला नाही लटिके वचनला जोडावा लागतो. लटिके वचन नाही आणि मग म्हणायचं देही उदासीन, तर अर्थ लागतो. आम्ही लटिके वचन इकडं ठेवलं नाही, देही उदासीन तिकडं ठेवलं तर ते संतांचं लक्षण होत नाही, त्या अर्थाचा अनर्थ होऊन जातो. पलीकडले शब्द अलीकडे कधी कधी आपल्याला आणावे लागतात. म्हणून विचारलं हा एक शब्द पवित्र सोवळीला जोडायचा का तीच भूमंडळीला राहू द्यायचा? विठ्ठल विठ्ठल. मला थोडं असं वाटतं की पवित्र सोवळी एक हा एक शब्द जर पवित्र सोवळीच्या ठिकाणी जोडला तर एक हे संतांचं लक्षण होईल, आणि एक शब्द तीच भूमंडळीला जर राहू दिला तर एक हे संतांचं विशेषण होईल. माझ्या माहितीप्रमाणे मी बोलून पुढे जातो. व्याकरणाचा जास्त माझा अभ्यास नाही, पण तरी थोडासा विचार सांगून पुढे जातो. पहा तुम्ही, पवित्र सोवळी एक हे जर एकत्रित आणलं तर पवित्र हे संतांचंच लक्षण, सोवळी हे संतांचं लक्षण, एक हे सुद्धा संतांचंच लक्षण. अवच्छेदकाची भाषा वापरतो म्हणजे कळेल. आपल्याकडे आपल्या परंपरेमध्ये आपल्याकडे अवच्छेदकाची भाषा, आपल्या आता ते अवच्छेदक कशाला म्हणायचं म्हटलं तर चातुर्मासातला पाठ चालू होईल म्हणून सांगत नाही आता, पण ती अवच्छेदकाची भाषा अशी वापरली जाते. अज्ञान निवर्तकत्व अवच्छेदकाने संत पवित्र आहेत, विकार रहितत्व अवच्छेदकाने संत सोवळी आहेत, आणि जगदोद्धारकत्व अवच्छेदकाने संत एक आहेत. जगदोद्धारकत्व अवच्छेदकाने संत एक आहेत. जगाचा उद्धार याचं अवच्छेदक जर लावायचं असेल तर ते केवळ संतांकडे लाव. जरा धाडस करून बोलू का? माफी मागतो. जगाचा उद्धार हे अवच्छेदक देवालाही लावता येत नाही, ते फक्त संतांना लावावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. मी प्रमाण देईल त्याला. आपल्याला जे खळांची व्यंकटी सांडो हे फक्त ज्ञानोबारायच म्हणू शकतात, देव म्हणू शकत नाही. असं देवानी वाटल्यास पसायदानाची पारायण करावी, पण त्याला म्हणता येणार नाही. तो असं नाही, तो खल मारून टाकण्याकरता उभा आहे. तो व्यंकटी सांडो याच्याकरता नाही, त्याच्याकरता ज्ञानोबारायच लागतील, त्याच्याकरता प्रल्हाद महाराज लागतील, त्याच्याकरता तुकाराम महाराज लागतील. जे खळांची व्यंकटी सांडो याच्याकरता देवाचं जगदोद्धारकत्व आणि संतांचं जगदोद्धारकत्वाचा विचार करायचा झाला तर देवाचं जगदोद्धारकत्व हे केवळ एका अनुषंगाने आहे. भक्तोद्धारकत्व अवच्छिन्न, भक्त प्रतियोगिक, भक्त निष्ठ, अधेयता, निरूपित, अधिकरणताश्रयत्व, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगद्गुरुत्व, कृष्णम वंदे जगद्गुरुम याच्याकरता असा परिष्कार सांगितला जातो. पण तुकाराम महाराजांचं किंवा यशावत सगळ्या संतांचं जगदोद्धारकत्व सांगण्याकरिता सकल जगदोद्धारकत्व अवच्छिन्न, सकल जगत प्रतियोगिक, सकल जगत निष्ठ, अधेयता, निरूपित, अधिकरणताश्रयत्व, श्री संत तुकाराम महाराज जगद्गुरुत्व असं सांगावं लागतं. म्हणजे संतांचं जगदोद्धारकत्व हे सगळ्या जगाच्या संबंधाने आहे, देवाचं जगदोद्धारकत्व हे केवळ भक्ताच्या संबंधाने आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून संतांच्या संबंधाने तुकाराम महाराज जे एक शब्द वापरतात, एक, हे सुद्धा एक लक्षणच असायला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संत एक आहे, पवित्र आहेत ते संत, सोवळी आहेत ते संत, एक आहेत ते संत. पण इथला जो एक शब्द आहे ना तो संख्यावाचकतेच्या दृष्टीने वगैरे वगैरे याचा विचार जास्त करायचा नाही. मला असं वाटतं जगदोद्धारकत्वाच्या दृष्टीने संत एक,
विकाररहितत्व अवच्छेदकाच्या दृष्टीने संत सोवळी आणि अज्ञान निवर्तकत्व अवच्छेदकाने संत पवित्र, म्हणून पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. या पद्धतीने विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज हे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे लक्षात आलं, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संतांचं काय लक्षण सांगता येईल? अभंगाचं दुसरं चरण. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ओ अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. बोला. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. विठाला विठाला विठाला. विठ्ठला, विठ्ठला, त्या अभंगाचा विचार करत असताना पहिल्या चरणाचा विस्तार आपला झाला. संत पवित्र आहेत, सोवळी आहेत, एकतीचं भूमंडळी आहेत. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने तुकाराम महाराज सांगतात, ज्यांचा आवडता देव असे संत आहेत, अखंडित प्रेमभाव असे संत आहेत. ज्यांचा आवडता देव, ज्यांच्या आवडीचा देव आणि देवच फक्त आहे, त्यांना संत म्हणा. बहु आवडसी जीवापासून या, किंवा विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. ही सगळी प्रमाणं जर आपण पाहिली तर त्यांच्या वृत्तीला दुसरा कोणताही विषय नाही. तुकाराम महाराजांचं आणखीन एक प्रमाण देतो, आम्हा विठ्ठल एक देव एरावगेची वाव. महाराज दुसऱ्याला काही महत्त्व द्यायला तयार नाहीत. एक आणि एक फक्त परमात्मा आमच्या अंतःकरणाचा विषय झाला, अशी अवस्था ज्यांची झालेली आहे त्यांना संत म्हणा. ज्यांचा आवडता देव एक, अखंडित प्रेमभाव, अखंडित प्रेमभाव. अखंडित या शब्दाचे दोन अर्थ. अखंडित या शब्दाचा अर्थ आहे सतत, अखंड, सातत्य, हा सरळ एक अर्थ झाला. आणि अखंड या शब्दाचा विचार करायचा झाला तर तत्त्वज्ञानाने परमात्म्याचं वर्णन करताना ते अखंड अशा पद्धतीने केलेलं आहे. परमात्मा कसा आहे? अखंड आहे, म्हणजे भेदरहित, परिच्छेदरहित, अभावरहित असलेलं जे परमतत्व, जे अखंड रूपाने आहे, त्याच्यावर अंतःकरणातून असलेलं प्रेमभाव ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना म्हणा संत. विठ्ठल विठ्ठल. प्रेमभाव असा शब्द वापरला. हा जो प्रेमभाव सांगितला ना, तो भक्तिशास्त्रांनी दोन पद्धतीने सांगितला. आपल्या सगळ्यांना ऐकण्याच्या भूमिका आहेत, फक्त त्याचा उल्लेख करून पुढे जातो. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं आणि त्या प्रेमाचा भक्तावर परिणाम झाला, याला प्रेमभावाचा पहिला प्रकार म्हणा. आणि भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं आणि त्या प्रेमाचा भगवंतावर परिणाम झाला, याला प्रेमभावाचा दुसरा प्रकार म्हणा. आणखीन सोपं सांगतो, भक्त भगवंताकडे जाणं याला प्रेमभावाचा पहिला प्रकार म्हणा. आणि भगवान स्वतःहून भक्ताकडे येणं याला प्रेमभावाचा दुसरा प्रकार म्हणा. सुखे येतो घरा,
किंवा नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण किंवा द्वारकेचा राणा पांडवा घरी, या सगळ्या भूमिका ज्या आपल्याकडे सांगितल्या जातात, भगवान स्वतःहून तिकडे येणं याला खऱ्या अर्थाचा प्रेमभाव म्हणा. महाभारतामध्ये सगळ्याला माहीत असलेला कथाप्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कृष्ण शिष्टाईचं प्रकरण कौरव पांडवांचं युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले असं सांगितलं जातं. भगवान दुर्योधनाकडे गेले, युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले. खरं तर हे ऐकताना मला कधी कधी आश्चर्य वाटतं. भगवान दुर्योधनाकडे युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले का युद्ध व्हावं ही चर्चा करण्याकरता गेले? खेळ तो येण्याची खेळावा, आपण फक्त अंदाज लावावा, दुसरं काहीच नाही. असंच आहे असं म्हणायचं धाडस करायचंच नाही. भगवान आहेत ते. गेले दुर्योधनाबरोबर चर्चा करायला लागले. ते चर्चा करता 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 दुर्योधनाच्या मुखातले शब्द आले, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. हे दर्पोक्ती ऐकली. भगवान तिथून निघाले. दुर्योधनांनी सांगितलं, देवा जेवणाची कथा खूप मोठी आहे पण धावती सांगतो. जेवणाची व्यवस्था केली आहे, जेवून जा. देवांनी सांगितलं, नाही मला भूक नाही. नाही थोडं जेवून ना. नाही मला वेळ नाही, भूक नाही, वेळ नाही. फार आग्रह केला तरी पण भगवान थांबायला तयार नाहीत. शेवटी तो दुर्योधनच. दुर्योधन म्हटला, बरोबर आहे देवा, तो आमच्याकडे कुठं जेवणार? तू नेहमी पांडवांच्याच घरी जेवणार, आमचं कुठलं तुला गोड लागतं? असं काही काही माणसं बोलत राहतात. ते कुचकं बोलणं असं त्याला म्हणतात. अलीकडे आम्हालाही काही लोक बोलतात, हे बहुतेक दुर्योधनाचे अंशच अलीकडल्या काळातले. कशाकरता बोलतात कुणास ठाऊक महाराज, उगीच विनाकारण. काय असतंय महाराज त्याच्या जीवनाबद्दल, पण विनाकारण नको नको ते बोलत राहतात. भगवान पुढे गेले, ते माघारी आले. भगवंतांनी सांगितलं, दुर्योधना तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे पण तरी मी तुझ्याकडे जेवत नाही. भगवंतांनी त्या दुर्योधनाने विचारलं, का जेवत नाही? भगवंतांनी फार गोड उत्तर दिलं त्याला. भगवंतांनी सांगितलं, दुर्योधना तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे तरी मी तुझ्याकडे जेवत नाही. याचं एकच कारण आहे, व्यवस्था उत्तम आहे पण जेवू घालण्याच्या पाठीमागं तुझी भावना चांगली नाही म्हणून मी तुझ्याकडे जेवत नाही म्हटले. मला काय जीव घालतो याच्यापेक्षा कसं जीव घालतो हे महत्त्वाचं आहे. कारण अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. किती मोठ्या गाडीतून आलाय हे महत्त्वाचं नाही, चरणावर नतमस्तक होताना अंतःकरणात भाव काय आहे हे महत्त्वाचं आहे. तू कोणत्या पद्धतीने इथपर्यंत पोहोचला ते महत्त्वाचं नाही, इथं नतमस्तक होताना अंतःकरणातली भावना कशी आहे हे महत्त्वाचं आहे. इकडून गेला, आता बऱ्याच वाट आहेत इथं सुद्धा जाण्याच्या, त्यामुळे कसा गेला हे महत्त्वाचं नाही, फक्त चरणावर नतमस्तक होताना अंतःकरणातला भाव काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भगवान तिथून निघाले, विदुर काकाच्या घराकडे आले. म्हणे दरवाजा उघडला, मग थाप टाकली आणि मोठ्याने हाक मारली, काका आहेत का घरात? काकी एकट्याच होत्या आणि काकींनी भगवंताला पाहिलं. पाहिल्याबरोबर असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचं विदेही भोगदशा. काय बोलावं कळे ना काकींना. पाहत पाहत त्या भगवंताकडे राहिल्या, काहीही बोलता येईना, या नाही बसा नाही काही नाही. भगवान शेवटी स्वतः म्हणायला लागले, काकी योगी जपी तपी ज्ञानांच्या स्वप्नात मी जात नाही, स्वतःहून तुमच्या घरी आलोय, कमीत कमी या तरी म्हणा मला. काकीने सांगितलं, हो हो या. एक चौरंग उचलला, मध्ये ठेवला. काकी स्वतः त्या चौरंगावर बसल्या आणि देवाला सांगितलं, बसा खाली बसा खाली बसा. कळत नव्हतं काय चालले ते. भगवानही खाली मांडी घालून बसले. भूक लागली काकी, फार भूक लागली, जेवायला द्या काहीतरी, खायला द्या काहीतरी. तिथं एवढं होतं, एक घास खाल्ला नाही. ज्यांच्या घरात काहीच नाही तिथं मात्र मागायला लागला. देवाची गंमत बघा, तिथं एवढं होतं, काही मागितलं नाही, घ्यायला तयार नाही. आणि इथं काहीच नाहीये. का विदुर काकांचं चरित्र म्हणजे काय होतं महाराज, काहीच नाही, तिथं मात्र मागायला लागला. काकीने इकडं तिकडं पाहिलं, 10-5 केळी पडलेले होत्या, त्या केळीच्या साली काढल्या आणि काकी काय करत होत्या हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. चौरंगावर बसून त्या साली काढून त्या साली भगवंताला दिल्या आणि त्यातला गाभा स्वतः खायला लागल्या आणि साली मात्र देवाला दिल्या. देवही मिटक्यावरून साली खात होता, आनंदाने चाललेलं, काही नाही. बातमी विदुर काकांना कळाली. काका धावत येतात, पाहतात तर हे उलटं चित्र. आपल्या बायकोच्या अंगाला हात लावतात, काय करते कळतेस का, कुठं बसली, कोणाला खाऊ घालते. काकींच्या लक्षात आलं. हात लावल्याबरोबर देवावर आल्या, माफी मागायला लागल्या, देवा माझं चुकलं, माफ कर माफ कर माफ कर. विदुर काकांनी देवाकडे पाहिलं आणि सांगितलं, देवा माझ्या बायकोला एक कळत नाही पण तुला कळू नये कर. बघा आता काकाचं बोलणं, माझ्या बायकोला एक कळत नाही, हेही धाडस काकांकडेच बरं का. माझ्या बायकोला एक कळत नाही, तुला कळू नये का? देवाने विचारलं, काय कळायचं? अरे तू तरी सांगायचं, मी देव आहे, मला असं खाली बसवू नये, चौरंगावर बसवावं. मी देव आहे, मला अशा साली खायला देऊ नये, गाभा खायला द्यावा, असं तू तरी म्हणायचं ना. देवाने फार गोड उत्तर दिलं. देवाने सांगितलं, काका मी सांगायला पाहिजे होतं आणि काकीने ऐकायला पाहिजे होतं, असं तुमचं म्हणणं आहे ना? हो. काका मला सांगा, सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता किती जण लागतात? म्हटले दोघं, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. काका भगवान काकाकडे पाहायला लागला आणि भगवान काकाकडे बघून म्हणायला लागले, काका सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता दोघं लागतात, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. इथं आम्ही दोघं एकच झालो, कुणी सांगायचं आणि कुणी ऐकायचं, याला म्हटलं जातं प्रेमभाव. विठ्ठल विठ्ठल.
ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे त्यांना संत म्हणा. ज्यांचा आवडता देव त्यांना संत म्हणा. अखंडित प्रेमभाव त्यांना संत म्हणा. व्यवहाराच्या दृष्टीने उत्तर देतात. तीचं भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. आमचं काय नाही. तीचं भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. खऱ्या अर्थाने ती संतांचं लक्षण करा. काय भाग्यवंते असं म्हटलेलं आहे. भाग्यवंत म्हणणं वेगळं, भाग्यवंते म्हणणं वेगळं, भाग्यवान म्हणणं वेगळं. भाग्यवंत्यांचा विचार करत असताना वेगवेगळी भाग्य आपल्याकडे सांगितली जातात. जे भगवंताला शरण गेले त्यांना भाग्यवंत म्हटलं जातं. एक भाग्यवंत मनोजया, शरण गेले पंढरीराया, किंवा ज्यांनी विकारावर विजय मिळवला त्यांनाही भाग्य म्हटलं जातं. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे, याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली, यालाही भाग्य म्हटलं जातं. आणि तिसरा भाग्याचा विचार करताना भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, यालाही भाग्य म्हटलं जातं. ही सगळी भाग्य ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यांना संत म्हणा. तीचं भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. ऐश्वर्याचं वर्णन केलं. जयाची येद्वारी सोन्याचा पिंपळ सरती पुरती धनवित्ते. खऱ्या अर्थाने संत ऐश्वर्यवान. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करा ऐश्वर्यवान. तुकाराम महाराजांचं वर्णन करा ऐश्वर्यवान. प्रल्हाद महाराजांचं वर्णन करा ऐश्वर्यवान. ही सगळी खरं बघायला गेलं ऐश्वर्यवान. दारिद्र्यता कधीही त्यांना आहे असं म्हणता येणार नाही. का? याची कारणं सांगतो मी आपल्याला. जगद्गुरु तुकोबारांना दारिद्र्यता म्हणायचा विषयच येत नाही. का? जर दारिद्र्य असेल तर आपल्या जवळ आलेला सोन्याचा नजराणा नको हे म्हणायचं धाडस आलं नसतं. ज्या अर्थी सोन्याचा नजराणा नको म्हणतात त्या अर्थी सोनं नको कोण म्हणेल? ज्याच्याकडे सोनं श्रीमंत आहे तोच म्हणेल. बाकीच्याला काही ते जमेल का? अंतःकरणातली श्रीमंती फार महत्त्वाची सांगितली जाते. जरा स्पष्ट ज्ञानेश्वरीतला शब्द वापरायचा झाला तर या बाकीच्या संपत्तीचं काही घेऊन बसला. दैवी संपत्तीने युक्त असलेले तुकाराम महाराज आहेत, दैवी संपत्तीने युक्त असलेले ज्ञानेश्वर महाराज आहेत, दैवी संपत्तीने युक्त असलेले प्रल्हाद महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला प्रल्हाद महाराजांची उपस्थिती म्हणून आपल्याकडे सांगितली जाते. याचा अर्थ अत्यंत अशा पद्धतीचं ऐश्वर्यवान म्हणून या संतांकडे वर्णन केलं जातं. तीचं भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. महाराज सांगतात या तीनही चरणामध्ये पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते आणि सरती पुरती धनवित्ते. ही सगळी संतांची लक्षणं आहेत. प्रल्हाद महाराजांचं वर्णन करताना यातले सगळे शब्द त्यांच्या चरित्राच्या दृष्टीने पहा तुम्ही. पवित्र म्हणजे संत प्रल्हाद महाराजांचं चरित्र, सोवळ म्हणजे संत प्रल्हाद महाराजांचं चरित्र, एकत्व जगदोद्धारकत्वाच्या दृष्टीने संत प्रल्हाद महाराजांचं चरित्र, ज्यांचा आवडता देव प्रल्हाद महाराजांचं चरित्र, अखंडित प्रेमभाव प्रल्हाद महाराजांचं चरित्र, तीच भाग्यवंते प्रल्हाद महाराजांचं चरित्र आणि सरती पुरती धनवित्ते प्रल्हाद महाराजांचं चरित्र. आणि मग तुकाराम महाराज सांगतात अशा संत प्रल्हाद महाराजांची सेवा केली की ती देवाला पोहोच होते. अभंगाचं शेवट. तुका म्हणा देवा यांची केली पावे सेवा, यांची केली पावे सेवा, यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा यांची केली पावे सेवा, यांची केली पावे सेवा, यांची केली पावे सेवा. तुका म्हणा देवा यांची केली पावे सेवा, यांची केली पावे सेवा, यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. हे फक्त पंढरपुराचं वैभव बरं का, दुसरीकडे कुठे नाही. हे जे वैभव आहे विष्णू महाराजांच्या चाली, टेंभुकर महाराजांचा घराणा वारकरी संप्रदायामध्ये वारकरी भजनी चाली करता फार मोठा प्रसिद्ध घराणा. नामदेव महाराज अण्णांपासून काका पुढं विष्णू महाराजांची परंपरा फार. ते मी अनेकदा सांगतो, या घराण्याचं नाव घेऊन मी महाराष्ट्रभर अनेकदा बोलतो. महाराज अनेकदा भागवत महाराजांना विचार मी अनेकदा या घराण्याचा उल्लेख करतो. कारण चाली म्हणताना सुद्धा आपल्याकडे असं सांगितलं जातं वारकऱ्याच्या चालीच्या बाबतीत की तुकाराम महाराजांनी एखाद्या शब्दाला जर पहिली विनंती दिली असेल तर चाल म्हणताना स्वरसुद्धा रहस्वच निघाला पाहिजे, दीर्घ निघून जमत नाही.
आणि हे फक्त पंढरपुरात फडकऱ्याच्याच चाली सांभाळलं जातं, दुसरीकडे नाही. आता बाहेर काय काय चाललं इथं न सांगितलेलं बरं, ते आम्ही भोगतोयच आता महाराष्ट्रावर. निघालोच आता उद्या आम्ही तिकडंच सगळीकडे, एक सांगायला नको आहे. इतकी विचित्र परिस्थिती संप्रदायामध्ये आता अलीकडे चालू झाली. पण हे जे जपून ठेवलं, टिकून ठेवलं, याला कारण या पंढरपुरातल्या फळ परंपरा. आणि हे टिकून ठेवण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं, याला कारण पंढरपुरातली ही बडवे मंडळी. ही बडवे मंडळी, या वडवे मंडळींनी सातत्याने आम्हाला आशीर्वाद दिले, म्हणून या परंपरा चालत आल्या, म्हणून या परंपरा टिकत आल्या. कोणतीही परंपरा आमच्याकडे पंढरपुरामध्ये पद्धतच आहे. प्रत्येक घराण्याची फड परंपरेची एक यजमान म्हणून, यजमान आणि एक आमच्या घराण्याचे जे कोणी असतील ते देव म्हणून आम्ही सगळ्या या बडवे मंडळींकडे पाहतो, कोणीही असेल. म्हणून आपल्याकडे पंढरपुरामध्ये पद्धत अशी आहे की बडवे महाराजांच्या घराण्यातला कोणी एक जण आला तर तो पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आला, ही श्रद्धा आपल्याकडे आज तागायत आहे. आज हजारो लाखो वर्ष झाली तरी ती श्रद्धा अनेकही जपली जाते आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ती जपली जाणार, त्याच्यात तिळमात्र शंका नाही. कारण हे ऋणानुबंध आत्ताचे नाही आहेत, अखंड पद्धतीने चालत आलेले ऋणानुबंध आहेत. मला एवढाच मुद्दा बोलायचा होता. तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. त्यांची म्हणजे कोणाची? या 3 चरणामध्ये ज्या संत प्रल्हाद महाराजांचं वर्णन केलं जातं, त्यांची सेवा केली पांडुरंगाला पावे, देवाला पावे. वेगळी देवाची सेवा करायची गरज पडणार नाही. संतांची सेवा केली देवाला पोहोच होते. मी धाडस करून एक वाक्य भक्तिशास्त्राला धरून बोलतो. संतांची सेवा केली देवाला पोहोच होते, याच्यात नवल नाही. आपण संतांची सेवा करायला गेलो की देव आपल्या घरची सेवा करायला लागतो, हे वैशिष्ट्य आहे. देव थांबत नाही. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. मी अनेक उदाहरणं देईल. एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतांनी कामं करावी. प्रल्हाद महाराजांचं आणि भगवंताचं नातं आपण प्रतिमेकडे पाहिल्यानंतरच लक्षात येतं देव आणि प्रल्हाद महाराज काय बोलत असतील. नामदेव यांचं तर चरित्र आमच्याकडे रोज नामदेव यांचं चरित्र सांगितल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. सगळ्या संतांकडे पाहतो. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी महाराज बोधले, हा घराणाही सुद्धा परंपरेने चालत आलेला घराणा. मानकोजी महाराजांच्या चरित्रात एक आपल्याकडे दाखला आम्हाला असा दिला जातो. आमचे मूळ पुरुष मानकोजी महाराज धामणगावून पंढरपूरला दिंडी घेऊन यायचे. येत असताना अनेक जण रस्त्यातून त्यांच्याबरोबर वारकरी मंडळी यायची. मोहोळ तालुक्यामध्ये खंडाळी पापरी नावाचं गाव आहे काका, आणि त्या पापरीतून ही दिंडी निघाली. महाराज रामकृष्ण हरी म्हणत निघालेले. आणि नेमकं ही दिंडी निघाल्यानंतर त्या गावामध्ये एक संतू पवार नावाचा शेतकरी होता. तो सकाळी उठायचा आणि शेतामध्ये जायचा. त्याच्या बायकोचं नाव होतं गंगूबाई. ती पाठीमागून भाकरी घेऊन जायची. नेमकं मानकोजी महाराजांची दिंडी त्या गावातून निघालेली पाहिल्याबरोबर गंगूबाई भाकरी घेऊन निघालेली. तिनं बघितलं मानकोजी महाराज बोधले महाराजांची दिंडी चालली आहे. आपण तर कधी पंढरपूरला गेलो नाही, कधी आपल्याला जमलं नाही, कमीत कमी निघालेले आहेत महाराज, त्यांचं दर्शन तरी घ्यावं म्हणून भाकरीची पाठी रस्त्यावर ठेवली, आतमध्ये गेली आणि मानकोजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाली. महाराजांनी सहज तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, काय गंगू, यायचं नाही का पंढरपूरला संतांच्या सेवेमध्ये? चल सगळ्या संतांच्या सेवेमध्ये एकदा पंढरपूरला चल. म्हटल्याबरोबर गंगूबाईत काय बदल झाला कोणास ठाऊक. भाकरीची पाठी रस्त्यावर, गंगूबाई पंढरपूरला निघाली. पंढरपुरातून पांडुरंगाने पाहिलं. पांडुरंगाला आनंद वाटत होता, काय माझ्या भक्ताचं सामर्थ्य आहे. चल म्हटल्याबरोबर गंगूबाई सगळा संसार विसरली आणि मानकोजी महाराजांबरोबर संत सेवेमध्ये पंढरपूरला येऊ लागली. आनंद आहे. पण पांडुरंगाला वाटायला लागलं की भाकरीची पाठी रस्त्यावर आहे, त्या भाकरी जर वेळेत नाही पोच झाल्या संतू पवाराला तर नको तो अपवाद येईल ना म्हटले माझ्या भक्तावर. मग कोणाला तरी पाठवावं गंगूबाई म्हणून. कोणाला पाठवावं म्हणून पांडुरंगाने रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी या इकडं. आईसाहेबांनी विचारलं, बोला काय देवा? काही नाही, तुमच्याकडे एक काम आहे. काय काम आहे? काही नाही, तुम्ही ताबडतोब गंगूबाईसारखं रूप घ्यायचं, साडी परिधान करायची आणि त्या पापरी नावाच्या गावात जायचं, ती भाकरीची पाठी उचलायची आणि गंगूबाई होऊन जाऊन संतू पवाराला नेऊन द्यायची. जा बरं लवकर. रुक्मिणी मातेने सांगितलं, असली कामं करायला मी लग्न केलं नाही, जमणार नाही, मला जमत नाही म्हटले. तेव्हा सांगितलं, मी सांगतो अजिबात नाही म्हटले. काय आहे का नाही म्हटले. रोज उठलं की दुसऱ्याचीच कामं करत निघायचं, उच्च नीच काही नेणे भगवंत. रोज उठले की दुसऱ्याची कामं करायची, काय आहे का नाही, घराचं काही विचार आहे का नाही. रोज उठलं की या गावाला कीर्तन, त्या गावाला कीर्तन, काय आहे का नाही म्हटलं, घराचं आहे का कधीतरी काही विचार, कमीत कमी वाऱ्या तरी कराव्या 3 दिवसाच्या, मग तरी थांबावं ना, आहे का नाही म्हणून बोलायला. त्या दोघातही भांडणं होतात महाराज, नाही असं नाही. फक्त त्यांची झाकून आहेत, आपली तंटामुक्तीपर्यंत जातात, एवढाच फरक आहे. आपला त्यांचाही रोजच चालू आहे, नाही असं नाही. भगवंतांनी रुक्मिणी मातेने सांगितलं जमत नाही. भगवंतांनी सांगितलं मी सांगतोय, नाही नाही जमत नाही. आता भगवंतांनी विचार केला, बायकोच ऐके ना तर सांगायचं कुणाला. भगवान गुपचूप राहिले. भगवंताच्या लक्षात आलं काम काय आहे, गंगूबाईचं रूप घ्यायचं आणि भाकरी संतू पवाराला नेऊन पोच करायची. गंगूबाईचं रूप घेणं, तिच्यासारखी साडी परिधान करणं आपल्याला काही अवघड आहे का. अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्यासी, मला काही जमणार नाही का. देवाने हुबेहूब गंगूबाईसारखं रूप घेतलं. त्या गावात गेले, ती भाकरीची पाठी डोक्यावर घेतली आणि गंगूबाई झालेला हा देव
हुबेहूब गंगूबाई झालेला देव संतू पवाराच्या शेतामध्ये पोहोच झाला. संतू पवाराला माहीत नाही हा देव आहे, काहीच माहीत नाही. त्याला वाटलं आपली बायको आली आहे, आपली कामं सोडली. आंब्याच्या झाडाखाली दोघंही आले, जेवायला बसले. त्या गंगूबाईनी म्हणजे कोणी, पांडुरंगाने हातामध्ये भाकरी घेतली, चटणी घेतली आणि आपल्या हाताने भाकरी त्या संतू पवाराला दिली. काय संतू पवाराचं भाग्य असेल हो, पांडुरंगाच्या हातून भाकरी मिळाली. एक घास खाल्ल्याबरोबर त्याला एक वेगळाच आनंद वाटायला लागला आणि वेगळाच आनंद वाटायला लागला आणि तो म्हणायला लागला, का गं गंगू, नेहमीपेक्षा तुझ्या हाताला चांगलीच चव आहे. त्याला माहीत नाही हा हात नाही जगन्नाथ आहे. नेहमीपेक्षा वेगळीच चव आहे. ते म्हटले घ्या घ्या, जेवा, भरपूर जेवा. भरपूर जेवला महाराज. तुम्हाला सांगू, नेहमीपेक्षा संतू पवार जरा जास्तच जेवला, नेहमीपेक्षा जास्त जेवला. खरं सांगू का, मला सांगा, देवाचं भजन जिथं चालतं तिथं माणसं कमी जेवत नाहीत, मग देवाच्या हातून काही कमी जेवतील का? तुम्ही विचार करा. देवाच्या हातून आहे महाराज, काय नको म्हणायचा प्रश्न आहे. भरपूर झालं. सायंकाळ झाली, सगळी कामं आटोपली, घराकडे निघायचं. पांडुरंगाला वाटायला लागलं की एव्हाना आत्तापर्यंत या खऱ्या गंगूबाईंनी माघारी आलं पाहिजे. दिंडीत जायचं म्हणजे कुठपर्यंत जायचं, शिवपर्यंत जायचं असतं का गावापर्यंत जायचं असतं, पाठीमागून दशमीला पोहोचवायचं असतं, चालत जायचं नसतं. वाट लावणारी माणसं फार गमतीची असतात ती. तर हे तर चालत गेली. आता ही जोपर्यंत खरी गंगूबाई येत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. देव अडकतो तो असा अडकतो. झालं, घरामध्ये संतू पवाराच्या बरोबर हा भगवान गंगूबाई म्हणून कामं करायला लागला. 1 नाही 2 नाही 5 दिवस भगवंतांनी कामं केली. इकडे ही गंगूबाई पंढरपूरला पोहोचली. चंद्रभागेचं स्नान झालं, प्रदक्षिणा केली, दर्शन घेतलं. परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर तिच्या लक्षात आलं भाकरीची पाटी रस्त्यावर आहे. 5 दिवसानंतर रडायला लागली. मानकोजी महाराजांनी विचारलं, काय झालं? काही नाही, असं असं झालं, मी न सांगता तुमच्याबरोबर आले, संत सेवेमध्ये आले, काय बोललं जात असेल? महाराजांनी सांगितलं, काळजी करू नको, मी तुझ्याबरोबर येतो. महाराज स्वतः गेले, संतू पवाराच्या अंगणात गेले, मोठ्याने हाक मारली, संतू पवार आहेत का? ही हाक संतू पवारांनी ऐकले आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्या पांडुरंगाने ऐकली. ते कामच करत होता आणखीन तिथं. ही हाक ऐकल्याबरोबर पांडुरंगाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी मानकोजी महाराज आले त्या अर्थी खरी गंगूबाई आली. आपली सुटका झाली. पलीकडल्या दरवाजाने पंढरपूर गाठलं या बाबांनी. थांबला नाही तिथं. संतू पवार बाहेर येतो. ते मानकोजी महाराजांना म्हणायला लागला, काय झालं? तुम्ही कसं काय आलात? काय मला बोलवायचं? मी आलो असतो मंदिरापर्यंत. नाही, एक महत्त्वाचं काम आहे. काय? तुझी गंगूबाई, तुझी बायको गंगूबाई आमच्या सर्व संतांच्या सेवेमध्ये पंढरपूरला आलेली होती. मनामध्ये काही वाईट विकल्प आणू नको, मी घेऊन आलोय म्हटले तिला. संतू पवारला काहीच कळेना. संतू पवार म्हणायला लागला, महाराज नको ते डोक्यात का तुम्ही घालायला लागलाय? उलट गेली 5 दिवस झालं माझी गंगूबाई चांगलं चांगलं करून खाऊ घालते, याला काय अवघड आहे? आणि त्याच्याही पुढे तो संतू पवार म्हणायला लागला, मानकोजी महाराज खरं सांगू का, गेली 5 दिवस झालं भांडणच नाही. देवाने विचार केला, नांदायचंच नाही तर भांडणं कशाला करायची? नांदायचंच नाही आपल्याला, काही आयुष्य काढायचं आहे का? कशाला भांडणं करायची? बरं, सगळं चांगलं चाललंय, उलट मला संसार बरा वाटायला लागला आणि तुम्ही काय नको ते डोक्यात घालायला लागला. महाराजांनी सांगितलं, नाही मी सांगतो ते. तो म्हटलं, थांबा, मी माझ्या बायकोला बोलवतो, उगी नका तो विकल्प आणू नका. गंगू म्हणून हाक मारली. आतून काही गंगू आली नाही, कारण आतली गंगू पंढरपूरला पोहोच झाली. ही बाहेर असलेली गंगू संतू पवाराच्या समोर आली. गंगूकडे बघितल्यानंतर संतू पवारांनी विचारलं, गंगू तू स्वयंपाकघरात होती, इकडून कशी काय आली? खऱ्या गंगूबाईंनी सांगायला सुरुवात केली, मालक तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, काहीतरी भ्रम झालाय तुम्हाला. मी गेली 5 दिवस झालं मानकोजी महाराजांसारख्या संतांच्या सेवेत पंढरपूरला गेलेली असल्यामुळे मी घरीच नाही, तर इकडून आली तिकडून आली म्हणायचा प्रश्नच येत नाही. मग मात्र संतू पवाराला कळेना. संतू पवारांनी मानकोजी महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता तेही खरं आहे, पण माझा अनुभवही काही खोटा नाही, माझाही अनुभव खराच आहे. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हटले. जर माझी खरी गंगूबाई तुमच्या सर्व संतांच्या सेवेत पंढरपूरला गेलेली असेल तर माझ्या घरामध्ये गेली 5 दिवस झालं गंगूबाई म्हणून कोण कामं करत होतं, कोण कष्ट करत होतं? मानकोजी महाराजांनी डोळे झाकले, अंतःकरणातून जाणलं, डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि रडत रडत मानकोजी महाराजांनी सांगितलं, संतू पवार तू मोठा भाग्यवान आहे. योगी जपी तपी ज्ञानांच्या स्वप्नात जो देव जात नाही तो देव तुझ्या घरामध्ये गंगूबाई म्हणून 5 दिवस कामं करत होता. हे ऐकल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. संतू पवारांनी विचारलं, महाराज असं का केलं? देव माझ्या घरात कामं करतोय, मी त्याच्या पाया तरी प्रत्यक्ष पडलो असतो, नको नको ती कामं मी त्याच्याकडून करून घेतली, देवाने असं का करावं? महाराजांनी त्याला एकच उत्तर दिलं, जो संतांची सेवा करतो त्याच्या घरची सेवा भगवान पांडुरंग परमात्मा करतो. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. तुका म्हणे देवा त्यांची
त्यांची केली पायवी सेवा. ज्यांचा आवडता देवा खंडित प्रेमभाव असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी श्री संत प्रल्हाद महाराजांच्या चरणी समर्पित करतो. प्रल्हाद महाराजांची सेवा करणं म्हणजे ती पांडुरंगाला पोहोच होणं ही भावना आम्हा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आज त्रिशताब्दीचा सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे. हा सगळा संपूर्ण बडवे महाराज परिवार सगळीच अध्वर्यू याची आहेत, सगळी श्रद्धास्थानं आहेत. आम्ही ज्यांच्याकडे पाहात म्हणजे मी आज जरी 2 तास एवढ्या पद्धतीने जरी तुमच्यासमोर वक्तृत्व करत असलो तरी मला आठवतं आहे माझ्या लहानपणाच्या काळामध्ये अनिल काकांनी मला वक्तृत्व कसं करावं हे त्या काळामध्ये शिकवलं. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विवेकानंद दादा वास्कर महाराज आणि काकांनी मला त्या काळामध्ये काही गोष्टी शिकवल्या, काय वाचावं म्हणजे कसं बोलता येईल. त्यामुळे ह्या मंडळींचे फार मोठे उपकार आमच्यावर आहेत. एक मार्गदर्शक म्हणून आजही आणि आशीर्वाद म्हणून आजही त्यांचा पाठीशी आमच्या आहे. काका आहेत, महाराज शंकर महाराज आहेत, ही सगळी मंडळी मी सगळ्यांची नामोल्लेख करण्यात वेळ घालवत नाही. पण प्रल्हाद महाराजांची सेवा करण्याचं भाग्य, पुण्यतिथीच्या एका पवित्र दिनी माझ्याकडे सेवा आणण्याचं भाग्य, देण्याचं भाग्य हे ज्या घराण्याने माझ्यावर जे काही फार मोठं, खरं तर सेवा अनेक होतात, हजारो लोकांमध्ये होतात, पण पवित्र स्थानावर आणि पवित्र पर्व काळावर सेवा येण्याकरिता पूर्वजन्मातलंच पुण्य काहीतरी उदयाला यावं लागतं. मी आपल्याला सांगेल, मी काही फार मोठा विद्वान कीर्तनकार नाही, फार अभ्यासू नाही, पण मी ज्या परंपरेत जन्माला आलो ती परंपरा फार मोठी आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळे ही सेवा करण्याचं भाग्य माझ्याकडे लाभलं. ही सेवा समर्पित करत असताना यादव महाराज माझ्या समोर आहेत, भानुदास महाराज, यादव महाराज, ही सगळी मंडळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुनश्च एकदा ही सेवा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी, संत मानकोजी महाराजांच्या चरणी, संत प्रल्हाद महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, बोला सगळे बोला. तुका म्हणे तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा वडता देव, ज्यांचा वडता देव, प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडे वा कोणे उत्तरे, नाही विचारी आले कारम्या फुला,
महाराज या ठिकाणी आले. किती गडबड किती गडबड. त्यांच्या मागं आजचा एकादशी दिवस, परंतु त्यांना जायची गडबड आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, काही बोलणारही नाही. आमची बडवी मंडळी त्यांना प्रसाद देऊन सत्कार करते, बस जास्त बोलत नाही. बोलण्याच्या पलीकडचं नातं आहे आमचं, नाही का. सप्ताहाला अनेक थोर अशी पंढरपुरातील फडकरी मंडळी उपस्थित राहत आहेत. दादा खाली आहे, नावं घेतो, पटपट द्यायचे आहेत. सगळ्यांचा सन्मान आपण करतो आहोत. जरा इकडे बघा. फोटो दिल्यावर तो फोटो दिल्यावर हा फोटो काढत जावा. पांडुरंगाचा फोटो दिल्यावर फोटो काढत जावा. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव हरिभक्तपरायण रघुवीर महाराज कबीर पटपट या खाली. आशुतोष खाली आहे, पटपट. रघुवीर महाराज कबीर खाली आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. वीर महाराज शेजारी बसलेले आहेत. रघुवीर महाराज कबीर तिथं आहेत. रघुवीर रघुनाथ काय रघुवीर काय एकच की रघु आहे ना. कबीर महाराज आहेत ते. वीर महाराज तिथं बसलेले आहेत. विठ्ठल महाराज चौरे त्या ठिकाणी उभे आहेत. नंदनकर पडेकर उभे आहेत. माऊली महाराज नावं घेतलेले पटपट पटपट ते प्रसाद. नंदनकर माऊली महाराज. वीर महाराज झाले का? नंदनकर झाले का? ठाकूर महाराज या ठिकाणी गोपाळ महाराजांचे चिरंजीव. भागवत महाराज कबीर आहेत या ठिकाणी. नाही घेतलं नाही, विष्णू घेतलं नाहीच. पण सकाळी नाही इथं देवाचं ऐकत असतं, बाकी कोणाच नाही. हां नाही झालं. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे. तुम्हाला परवानगी आहे, तुम्हाला परवानगी आहे. कपणे ते सापडले उठावे से म्हणा. पाया पडू नका महाराज, जायचंय कुणी पाया पडू नका. पहा सगळा पुण्यवंत तुम्ही बाळा. जे पुरले नवसरण्य काळा. गावा हे टाळी उभा सन्निध जवळी. आजी पुरले नवसरण्य काळा. प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे हो आळती. धन्य धन्य ते लोचन नित्य करतिया. बाळा प्रौढाने मुग्धा वाळी ते परमानंदा. धन्य धन्य ते लोचन नित्य करतिया. नामा म्हणे केशवाती दुखने राही नूत तप्त. धन्य धन्य ते लोचन नित्य करतिया. आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविते साधू संत. मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगी कोणी अवतार पांडुरंग. नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविते साधू संत. मनोवेदिला माझा प्रगट हुए बोले विश्व ब्रह्मा गेले. रामया जनार्दनी वाईट गजलेले आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेवित साधू संत. मनोविदिला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवे आमा राघवे सागरात पाषाण तरले ते सद्गोपाचे. अभंग रचले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवे आमा
तुकिता तुळनेसी ब्रह्मा तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती खालील लोटांगण वंदिल चरणा डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे ठेव रखमाय ठेव पारखमाय ठेव रखमाय ठेव पारखमाय हे शिवावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास वार करे वारी चुकवणे दे हरी संग श्रवका अखंड प्रेमाचा कल्लोळ वार करे वारी चुकवणे दे हरी भागेश ना तुका मागे हिचिदान हरीचा वार करे वारी चुकवणे दे हरी हो रखमाय ठोपा रखमाय ठेव पारखमाय अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा हरीच्या दासा कल्पने जीवाधान हो कोणी कोणी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न माझी या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे त्या असावे या मुखी धान पांडुरंग गणे ते गुजप्रती दिसली पायी पांडुरंगा संताशिने हेच आणि तुझे काही न मग का म्हणे आता उदार तू. मुझ ठेवी पायी संताची या उद्याचे कार्यक्रम असतात नेहमीप्रमाणे 6:30 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण दुपारी 5 ते 6 प्रवचन हरिभक्तीपरायण बाळशास्त्री हरिदास आणि उद्या खिरापद आहे द्वादशी खिरापतीचं कीर्तन 7:30 ते 9:30 हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज देवकर तुकोबरायचे वंशज विद्यमान वंशज त्यांचं कीर्तन 7:30 ते 9:30 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान